रन बाहेर येता ते का उमाळो म्हणतात। जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या पावसाळ्याच्या 4 महिन्यात शेवटच्या 2 महिन्यात उमाळे दिसतात, पण नादवडे गावचा वैशिष्ट्य असा या गावात वर्षाचे 12 महिने तुमका उमाळो दिसता आणि ह्यो उमाळो साधो सुधो नायचा। या उमाळ्याच्या पाण्याच्या जोरावर संपूर्ण नादवडे गावाच्या घशांची तहान भागवली जाता। त्याचबरोबर पुढे जाऊन याच पाणी नापणे धबधबा बनता, ज्या नापणे धबधब्यावर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशराव राणे साहेबांनी महाराष्ट्रातलो पहिलो काचेचो पूल उभारलेलो असा। यवा कोकण आपलाच असा, कधीतरी बघा आमचो नादवडे गाव, कधीतरी बघा ह्यो उमाळेचो गाव आणि बघा महाराष्ट्रातलो पहिलो काचेचो पूल। 2 ओव्हरी सरले 12.5ची सरासरी, रन झाले 25। ओमी केणी 3 बॉल मध्ये 2 रन्स आणि बॉलिंग मार्कवर विकी भोईर। परत एकदा धारावे एक्सप्रेस नवी मुंबईच्या खेळाडूवर लक्ष असतलो सगळ्यांचो। पहिली ओव्हर अनपेक्षित महागडी पॉवर प्ले होतो, क्षेत्ररक्षणाची मर्यादा होती, पण दुसऱ्या ओव्हरसाठी 5 खेळाडू सर्कलच्या पैलाडी। ओमीसाठी पहिलो बॉल वेगावर स्वार होत धारावे एक्सप्रेस योग्य टप्प्याच्या दिशेने योग्य दिशेच्या दिशेने निर्धाव चेंडू। हे ऍक्शन रिप्ले बघा, तिसरं डॉट बॉल टप्प पडलो, थोडसं खाली रवलो, ओमीची बॅट वरसून गेली, अडाण्याचा घोडा आणि देवळापाटी गाराणा अशी एक मालवणी म्हण असा, ती सुद्धा आठवली। 13 बॉल सरले 25 धावफलक। पुढचा बॉल विकीचो इनसाइट आउट कव्हरच्या दिशेने लंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येता आकाश तारेकर। बाईक सम्राट 19 बाईक ज्याच्या नावावर असत, या खेळाडून सुद्धा आपल्या नावाचो झेंडो वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धेत फडकवलो। तालुका लेवलची स्पर्धा असा, एका तालुक्याचे 8 खेळाडू आणि त्यांना 7 मिळतली ऑल इंडिया लेवलच्या 3 आयकॉन खेळाडूंची, आणि त्यामुळेच ही स्पर्धा अनपेक्षितरित्या ऑल इंडिया ओपन झाली असा म्हटला तरी वावग्या ठराचा नाही। तिसऱ्या ओव्हरीचो सरलो तिसरो बॉल, रन झाले 26। कॉमेंट्री बॉक्स मध्ये मिस्टर IPL चौथ्या षटकाची सुरुवात आणि आवाज ऐका घेतलो कुणालजी दाते सरांचो। त्याचप्रमाणे आज व्यासपीठ सजवण्यासाठी आमचे मित्रवर्य निलेश पवार यांचा आवाज, सोबत अमोल जमदाडे सर, प्रदीप देऊलकर सर आणि गोड मंजूळ चेहरो आणि आवाज रेश्मा मयेकर मॅडम, या सगळ्यांचा स्वागत। विकी या ओव्हरीचा पुढचा बॉल, अयूब शेख। अजून तरी ह्या वादळ शांत असा, पण ही शांतता जणू काय वादळापूर्वीची, ज्या कोकणच्या किनारपट्टीवर यापूर्वी लैला वादळीला फयान वादळीला, आज अपेक्षा असा ओमी केणी आणि अयूब शेख नावाच्या वादळांची। तिसऱ्या ओव्हरीचा तिसरा बॉल सरलो, रन झाले 27। पहिल्या ओव्हरीमध्ये 16 रन झाले तेव्हा वाटलेला या 6 ओव्हरीत 70, 80, 90, 100 बघू गावतले, पण आता मात्र थोडीशी कमी धावसंख्येची आशंका सगळ्यांच्या मनात, पाल जणू काय फुटफुटली। ओमी केणी 5 बॉल मध्ये 3 रन्सावर। लोअर पुल टॉस ड्राईव्ह केलो, डीपेक्षा कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन डीप मध्ये अक्षय पवारने अडवलो बॉल, थ्रो केलो फर्दींच्या दिशेने, मिळालं सिंगल, बदललो धावफलक, रन झाले 28। आपण बघतो सन्माननीय लोकनेते लोकनायक कोकणचे भाग्य विधाते आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधू नायक चषक कोण होतलो मानकरी 5,75,575 रुपयांच्या पहिल्या बक्षिसाचो, आणि कोणाच्या नावावर होतले 2,75,575। विजेत्या संघ मालकासाठी एक आकर्षक मोटरसायकल, आणि गेल्या 5 दिवसाचो ह्यो रणसंग्राम, आणि ह्यो रणसंग्राम सुद्धा तिसऱ्या ओव्हरीचा चौथा बॉल समाप्त झालो। 5व्या बॉलसाठी अयूब शेख सज्ज असा। अजून एक लोअर फुल टॉस, वारंवार यॉर्क करण्याचा प्रयत्न असा, टप्पो जरी चुकलो तरी योग्य दिशेने मात्र विकीचो चेंडू। या बॉलवर अक्षय कडसून थोडीशी चूक झाली, चुकीला माफी नाही, एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात, नाराजी दाखवली विकी भोईरने आणि बदललो धावफलक 30 रन्सावर। तिसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल, ही सलामीची जोडी बाद झाल्यानंतर यावेळी जबाबदारी अयूब आणि ओमकारच्या खांद्यावर। स्ट्रायकर एंडवर अयूब पहिल्या षटकाराच्या शोधात असा, या बॉलवर वसूल होत का? 30 धावा, 1 विकेट। आखूट टप्प्याचा चेंडू होतो, पण चेंडू ऑफस्टंपच्या बरोच बाहेर पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, जो चेंडू मिडॉनच्या वरसून जाणं अपेक्षित होता तो चेंडू मिडॉन पर्यंत येऊन थांबलो। एका रनसानीशी खेळ सरलो,
3 ओव्हरींचो आणि 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर नुकतोच जो खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अटक झाली त्या खेळाडूच्या जर्सी क्रमांकावर येऊन थांबलो. सरले 3 ओव्हरी, रन झाले 31 एका विकेटसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल ऐकूया पुढच्या 3 ओव्हरींसाठी मिस्टर IPL कुणाल दाते सर. धन्यवाद. बादल चौधरी सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. भारतीय जनता पार्टी कणकवली, देवगड आणि वैभववाडी आयोजित माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार, लोकनेते, लोकनायक आणि कोकणचे भाग्य विधाते सिंधू नायक चषकाचं आयोजन आदरणीय नारायणजी राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. आणि आज शेवटची रात्र या स्पर्धेची आणि त्यातल्या त्यात तालुकानिहाय गटामध्ये 3 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंचा तडका या स्पर्धेला देण्यात आला आणि त्याचमुळे या स्पर्धेचे एक विशेष आकर्षण आता भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिलंय. कारण या स्पर्धेची चर्चा आता आपण पाहतोय प्रत्येक भारताच्या कानाकोपऱ्यात होते, कारण टेनिस बॉल क्रिकेट फुललंय, बहरलंय. आणि त्यातल्या त्यात सिंधू नायक चषकाच्या माध्यमातून आज प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी तुम्ही या नाथवडेच्या मैदानावर अनुभवणार आहात, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. सगळे सामने रोमांचक होतील. 3 सामने, 2 सेमी फायनल आणि त्यानंतर एक अंतिम सामना. त्यापैकी पहिला सेमी फायनलचा सामना तुमच्या समोर रंगतोय. AK स्पोर्ट्स वरवडे आणि त्यांच्या विरोधात अवधू स्पोर्ट्स कणकवली या 2 टीमच्या दरम्यान. 3 ओव्हरचा खेळ संपला, 31 धावा झाल्यात आणि चौथ्या ओव्हरमध्ये प्रसन्न आलाय. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवला डीप मध्ये, फिल्डर आहे, अप्रतिम झेल तिथे टिपलाय रायगडचा टायगर उस्मान पटेलने. हेलिकॉप्टर फटका सजवला होता, परंतु टायमिंग थोडंसं फसलं, कारण एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर उडला. ऑन साइडला उडायला अपेक्षित होता, परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक चांगला झेल. उस्मान पटेल रायगडचा टायगर, मॅन फ्रॉम तळोजा, अप्रतिम झेल त्याने टिपला. आता संस्कार ध्यानी फलंदाजीसाठी लेफ्ट हँडेड बॅटर आहे, दावा करावा लागणार आहे. दावा झाल्यात आतापर्यंत 31, 2 फलंदाज बाद. अवधू स्पोर्ट्स कणकवली या मॅच मध्ये 6 ओव्हरचा पहिला सेमी फायनलचा थरार तुम्ही अनुभवताय. आणि आज शेवटची रात्र यासाठी केला होता अट्टास की शेवटची रात्र गोड व्हावी आणि नक्कीच आज प्रेक्षकांचा पैसा वसूल होईल या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं आदरणीय लोकनेते नारायणराव राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण सगळेजण साजरा करतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज सहकुटुंब ते इथे उपस्थित राहणार आहेत. त्यांचा वाढदिवस अतिशय थाटात या मुख्य व्यासपीठावर आता साजरा केला जाणार आहे. प्रसन्न चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या ओव्हरमध्ये त्याने शांत ठेवलं होतं फलंदाजांनी. याही ओव्हरमध्ये त्याची सुरुवात विकेटने झाली आहे. संस्कारला या पहिल्या बॉलवर पहिली धाव आता त्याच्या खात्यामध्ये जाईल. धावा झाल्यात 32. प्रसन्न दुंद्रेगावचा खेळाडू आणि त्याने आतापर्यंत जे 2 फलंदाज बाद झालेले ते दोन्ही फलंदाज प्रसन्नाने बाद केले. त्याच्यामध्ये विशाल शाह आणि त्यानंतर अयूब शेखची विकेट. विशाल शाह घनसोलीचा, तर अयूब हा खेळाडू कासारवडवली ठाणे परिसराला बिलॉंग करतो. ठाणे टीम आणि त्यामध्ये 3 आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातले खेळाडू आणि त्यामध्ये 3 खेळाडू आयकॉन म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे टाकलेला बॉल परत एक वेळा चॉप केला पॉइंटला. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. किरण पवारची थ्रो होतोय तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या 33-33. पहिल्याच ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडला. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करणारी षटकं टाकलेली आहेत प्रसन्न पाटीलने. दुंद्रेगावचा खेळाडू आहे, अप्रतिम गोलंदाजी करत आलाय आणि प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. त्यामुळे चर्चा आहे या खेळाडूची. प्रसन्न पाटील समोर आहे. संस्कार
स्विच हिटचा प्रयत्न होता, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, आणखीन एक डॉट. प्रत्येक डॉट बॉलने तो दबाव वाढतोय आता बॅटिंग करणाऱ्या अवधूत स्पोर्ट्स कणकवलीवर. आणि त्याचमुळे काय होईल की एक टार्गेट छोटंसं निर्माण होईल. कारण आता पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावांचा फ्लाइंग स्टार्ट असं वाटत होतं की धावसंख्या चांगली मोठी आकार घेत असताना पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर जे कमबॅक होतं ते महत्वाचं ठरलंय. मग ते विकी भोईरचं असो आणि त्यातल्या त्यात प्रसन्न पाटीलचं असो. आणि या टीमकडे आदित्य पाटील नावाचा गोलंदाज आहे, तो देखील एक लेफ्ट आर्म स्पिनर सीमर आहे. बामण डोंगरी या गावाला तो बिलॉंग करतो. पुढे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर, चांगला फटका, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे आकाश चारेकर. आणि या खेळाडूवर सगळ्यांच्याच नजरा असतात ऍज अ फिल्डर. महाराष्ट्राचा हाई बाईक सम्राट राहिलेला आहे. एक धाव इथेही मिळताना दिसते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 34, 34 धावा. शांत क्रिकेट, पूर्णपणे शांतता. फलंदाज मोठे फटके मारता येत नाहीयेत, ते हात उघडण्याची संधी दिलेली नाहीये गोलंदाजी करत असताना प्रसन्न पाटीलने, आणि त्यामुळे तो एक दबाव बनवलाय अवधूत स्पोर्ट्स कणकवली या टीमवर. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, प्रचंड वेगाने उस्मान धावतोय मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतील. 2 धावांच्या मदतीने ओव्हरची आता इथे होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला, 36-2 अवधूत स्पोर्ट्स कणकवली. तळेगावचे सरपंच हनुमंतजी तळेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांना मंचावरती आमंत्रित करतो आहोत. आदरणीय हनुमंतजी तळेकर साहेब, सरपंच तळेरे, आपण मुख्य मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे. मुटाट पाळेकरवाडीवरून उदयजी पाळेकर सरपंच हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. मकरंदजी जोशी हे देखील मंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आपण सिंधुनायक चषकामध्ये हार्दिक स्वागत करतो आहोत. त्याचबरोबर अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगी मॅडम देखील उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर प्रभानंद शंकर रावराणे आचिर्णे गावचे उद्योगपती हे देखील उपस्थित होत आहेत. मकरंदजी जोशी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर वासुदेव रावराणे साहेब आचिर्णे गावचे सरपंच हे देखील उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर मंचे गावचे सरपंच दीपकजी तोरसकर देखील उपस्थित होत आहेत. या सगळ्या पाहुण्या मंडळींचं आम्ही सिंधू नायक चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. शक्ती केंद्र प्रमुख सदा चव्हाण हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. आणि प्रेक्षकांचं ज्यांनी सुरुवातीपासूनच प्रचंड गर्दी या ठिकाणी केली आहे, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मोठ्या संख्येने आपण पाहतोय आमच्या माता भगिनी या देखील उपस्थित झालेल्या आहेत. त्यांच्यासाठी एक राखीव कक्ष आपण ठेवलाय. त्याच कक्षामध्ये त्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथेच आपण विराजमान व्हायचं. आणि तिथे कुठली पुरुष मंडळी बसली असतील तर त्यांना विनंती, आपण बाजूला भरपूर स्टँड रिकामे आहेत, तिथे जाऊन बसा प्लीज. सिंधुनायक चषक सर्वाधिक जास्त धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात महेश नानगुडेने केल्यात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर ओमकारच्या खात्यामध्ये धावा आहेत 93 महेश आहेत, 92 ओंकारने केल्यात. केतन मात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट 86 धावा त्याने केल्यात. परंतु त्याचं आव्हान या स्पर्धेतून आता संपुष्टात आलंय, कारण कालच रात्री शेवटच्या मॅच मध्ये त्याचा संघ पराभूत झालाय. आणि त्याचबरोबर गोलंदाजीचा जर विचार केला तर प्रीतम बारी सर्वाधिक विकेट 9 विकेट, आतिशच्या खात्यामध्ये 7 विकेट आहेत, विकीच्या खात्यामध्ये 6 विकेट आहेत आणि सूरज याने देखील विकेट घेतल्यात. ही प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी सध्या तुम्ही अनुभवताय आपल्या स्क्रीनवर tenniscricket.in वर. समोर काही प्रेक्षक आहेत की बॉल
परत एक वेळेला विनंती करतोय, महिला कक्ष आपण राखीव ठेवलेला आहे. तिथे आमचे भारताचे समजदार आणि समजूतदार नागरिक आणि क्रिकेट प्रेमी पुरुष मंडळी बसलेली आहेत. त्यांना सगळ्यांना विनंती आहे, बाजूचा स्टँड रिकामा आहे, सगळे स्टँड रिकामे आहेत, तिथे जाऊन बसा प्लीज. त्या अगोदर आमचे कार्यकर्ते तुमच्या जवळ येतील. त्याच्या अगोदर तुम्हाला कळकळीची विनंती करतो, आपण समजूतदार आहात, भारताचे सुजाण नागरिक आहात, त्यामुळे तिथून लवकरात लवकर उठा, तो कक्ष खाली करा आणि बरोबर बाजूच्या कक्षामध्ये आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे, तिथे जाऊन कृपया बसा. आता कार्यकर्ते तुमच्या जवळ येतील, त्याच्या अगोदर सगळ्यांना विनंती करतोय, आपण तिथून उठून बाजूच्या कक्षात जाऊन बसा, ही नम्र विनंती. चला मॅचकडे वळूया. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 36 धावा झाल्यात, 9ची सरासरी गाठण्यामध्ये यश आले अवधूत स्पोर्ट्स कणकवलीला. 6 ओव्हरचा हा सामना आहे. काय कमबॅक केलंय मागच्या काही ओव्हर्स मध्ये, मग विकी भोईरचा असो किंवा त्यातल्या त्यात प्रसन्न पाटीलचं असो. 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा दिल्यात प्रसन्न पाटील यांनी, 2 विकेट घेतल्यात. आता अंगद पाटील याच्या हातामध्ये बॉल दिसतोय. अंगद पाटील म्हटल्यानंतर नेहमी चर्चेतलं नाव राहिलं. एका छोट्याशा गावातून, इनामपुरी सारख्या गावातून आज टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये एक मोठं नाव कमवलं आणि या स्पर्धेमध्ये एक निर्धाव षटक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम अंगद पाटीलने केलाय. 2 विकेट देखील त्याने घेतल्यात. मध्यंतरी थोडासा इंजरीमुळे क्रिकेट पासून दुरावला, परंतु त्याच्यानंतर जे कमबॅक केले अंगद पाटीलने ते देखील वाखण्याजोगं राहिलंय. आणि खेळाडू मोठा खेळाडू आहे. अंगद पाटील म्हटल्यानंतर नेहमीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवण होते. तिथे केलेला परफॉर्मन्स देतो आणि खरोखर अंगद पाटीलने कमाल केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. नयन भगतने देखील एक मेडन ओव्हर टाकली आहे. अंगदचा पहिलाच बॉल यॉर्कर लेंथवर होता, ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. एक सिंगल तिथे ऍड होईल, टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या आतापर्यंत 37. अमित नाईक रेड कॅपचं चलन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि चांगली फिल्डिंग. अमित नाईकचे एकटगर गावचा खेळाडू आहे, उरण तालुक्यातील. अंगद पाटील, त्याच्या समोर फलंदाज संस्कार ध्यानी आणि त्याचबरोबर ओमकार. ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. ओमकार बॉलला फिरवण्याचा प्रयत्न, मागे बॉल ट्रॅव्हल होतोय, तिथे तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आदित्यच्या माध्यमातून एक धाव तत्पूर्वी कंप्लीट केली जाईल. अंपायरचा सिग्नल येतोय, वाईड बॉल +1. अशा 2 धावा आता ऍड होतील. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 39, 39 धावा फलकावर लागल्या. जास्त वळण घेणारा बॉल ठरलाय अंगदचा. अंगद म्हटल्यानंतर आता ते पकडून टाकलेले ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी पडणारे ते लेग कटर आणि त्याच्याकडे ते असलेले अस्त्र आहेत. परंतु पाहूया संस्कार ध्यानी त्याला कसं टॅकल करतोय, कशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय अंगदच्या विरुद्ध. एक फ्लाय स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग, मिड ऑफ. अंगदचा हा बॉल परत एक वेळा त्याच वेगाने टाकण्याचा प्रयत्न. ज्या वेगाने टाकतोय अंगद त्याचमुळे दिशा खराब आहे. आणखीन एक वाईड बॉल. टीमची धावसंख्या 40. एक धाव महत्वाची ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंधू नाईक चषकामध्ये आपण आहोत आणि त्यातल्या त्यात पहिला सेमी फायनलचा थरार तुम्ही अनुभवताय. जो संघ जिंकेल तो पहिला संघ ठरेल या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा. 3च मॅचेस आज तुमच्या भेटीला आहेत. अंगद परत एक वेळा तयार, राऊंड विकेट. या बॉलची मी चर्चा करत होतो. हा बॉल जो अंगदचा पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटर साठी बाहेर जाणारा लेग कटर, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. ही खासियत आहे अंगदची, बॉलवर बोट बरोबर फिरवतो आणि त्यामुळे अंगद नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये टाकलंय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. भरपूर वर्ष क्रिकेट सातत्याने खेळलाय अंगद. पुढचा बॉल घेऊन परत एक वेळा राऊंड विकेट. संस्कारसाठी हा देखील बॉल फिरवलाय, खाली राहिलाय, मात्र तिथे शॉर्ट थर्डला बॉल थांबवण्यात यश. अंपायरचा इशारा बायच्या स्वरूपात. अवांतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 41. या धावेने जास्त फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला, कारण निरंतर डॉट बॉल येत आहेत. तो दबाव बनवलाय मागच्या काही ओव्हर पासून. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. असं वाटत होतं की एक मोठं टार्गेट सेट होईल, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय. पुनरागमन या टीमचं राहिलंय. AK स्पोर्ट्स वरवडेचं.
समोर ओमी केनी 8 बॉलमध्ये फक्त 7 धावा कॅप्टनच्या खात्यामध्ये. अंगदने हा बॉल आता आतमध्ये आणला भरपूर वेगाने. हा बॉल परत मागे चाललाय. शरीराचा वेध घेऊन लेग बाय चा इशारा ते पंचांच्या माध्यमातून. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता अंगदकडे, ही खासियत राहिलेली आहे. इनामपुरी एक्सप्रेसच्या माध्यमातून मागचा बॉल ऑफ कटर बाहेर काढला. हा बॉल आतमध्ये शरीराचा वेध घेणारा एक्सप्रेस, खांद्याचा चांगला वापर. त्यामुळे ते निरंतर डॉट बॉल, जरी अवांतर धावा येतात लेग बाय बायच्या स्वरूपात त्यात चालतील असं अंगदही म्हणत असेल. कॅप्टनला शांत ठेवलंय. संस्कार 6 बॉलमध्ये फक्त 3. त्याच्याही विरुद्ध अपील होते. फरदीन काझीने अपील केली आणि ती उचलून धरली आहे पंचांनी. फलंदाज बाद. आउट. संस्कार बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आता इथे आली आहे. संस्कारला तो आश्चर्याचा धक्का बसलाय. त्याचं मत होतं की ते व्हाईट बॉलचा कॉल होईल, परंतु त्याच्यानंतर फरदीन काझीच ते एक्साइटमेंट पाहता, त्याची अपील पाहता सांगितलंय बॅटर आउट आहे. रिव्ह्यू नाहीये, DRS नाहीये कॉट बिहाइंड साठी असं अंपायर सध्या सांगतायत मैदानामध्ये. त्याच्यामुळे संस्कार ध्यानीला जावं लागेल डगआउट मध्ये. विकेट आली. अंगद पाटीलला ते यश मिळालंय. फलंदाज आउट होतोय आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये विक्की मुंबईकर. दिवाळे गावचा हा खेळाडू आहे. नवी मुंबई परिसरातील दिवाळे गाव, या गावाला हा खेळाडू बिलॉंग करतो. 42 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. अंगदने परत एक वेळा बॉल फिरवलाय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. अंगदने या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. 1 विकेट घेतली आहे. 42 धावा झाल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 फलंदाज बाद. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 ला 3. अवधूत स्पोर्ट्स कणकवली ची धावसंख्या AK स्पोर्ट्स वरवडेच्या विरुद्ध खेळत असताना तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टी कणकवली देवगड वैभववाडी आयोजित माजी मुख्यमंत्री, आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी केंद्रीय मंत्री, आपल्या भारत देशाचे विद्यमान खासदार, लोकनेते, लोकनायक, कोकणचे भाग्य विधाते आदरणीय नारायणराव राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण या सिंधू नायक चषकाच्या माध्यमातून साजरा करतोय. आणि या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर अखंड भारतभर या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा सुरू झाली. ती यामुळे की तालुकानिहाय गट आहे. प्रत्येक तालुक्यातले 8 खेळाडू खेळतात आणि त्याला 3 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा तडका देण्यात आलाय. आज आपण पाहायला गेलं तर प्रत्येक स्टँड मध्ये आता प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं या सिंधू नायक चषकामध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. बेचाळीस धावा, 3 फलंदाज बाद. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक. आदित्य पाटील फ्रॉम बामणडोंगरी. बामणडोंगरी म्हटल्यानंतर तेजस मात्रे मास्टर माइंड, आणि त्यातल्या त्यात बामणडोंगरी म्हटल्यानंतर गेले 4 वर्ष रायगड जिल्ह्यातील बेस्ट संघ हा पुरस्कार त्यांना मिळालाय रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. आणि त्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणजेच आदित्य पाटील. ISPLच्या वेस्ट झोन फॉर्मॅट मध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी केली. तिथे फायनल ते जिंकले CBDच्या ग्राउंडवर.
आदित्यचा पहिला बॉल, फुटवर्कच नाहीये ओमीचं, परंतु हा बॉल जास्त बाहेर आहे, जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. सो बॉलिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय ऑन फील्ड अंपायरच्या डिसिजनला. पाहूया निर्णय काय येतोय टीव्ही अंपायरचा. आतापर्यंत तरी 43 धावा फलकावर लागल्यात. 43 अवधूत स्पोर्ट्स कणकवली या मॅच मध्ये टार्गेट सेट करणारा हे षटक आहे. आदित्यचा पहिला बॉल वाईड आहे, रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग करणाऱ्या टीमने तो DRS गमवलाय. त्याचं कारण हे होतं जास्त बाहेर. पहिलाच बॉल, आर्मरचा वापर, खांद्याचा वापर, लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध लेग ब्रेक न टाकता आर्म बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे थोडीशी दिशा खराब. वाईड बॉल आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत वाईडच्या मदतीने 43 धावा. 43. पुढचा बॉल आदित्य पाटीलचा. यावेळेला बॉल हवेत आहे, भरपूर उंच चाललाय, फिल्डर येत आहेत. अमित नाईक झेल खाली आणि फलंदाज बाद. ओमी केनी बॅक टू द पॅव्हिलियन. 10 बॉल मध्ये फक्त 7 धावा कॅप्टनच्या खात्यात. पान तुटलाय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगला झेल. वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान हा हेलिकॉप्टर फटका जास्त उंची गाठली आणि डीप मध्ये अमित नाईक तयार होता. अप्रतिम झेल त्याने टिपला. शरीराचं संतुलन चांगलं होतं. शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि शेवटी ती विकेट खात्यामध्ये आली आदित्य पाटीलच्या. लेफ्ट हँडेड जे सीमर राहिले ते लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध यशस्वी राहिलेत या मॅच मध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. मग प्रसन्न असेल, आदित्य असेल, चांगली गोलंदाजी करून गेलेत आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय नमित पाटील. नवी मुंबईच्या तुर्भे गावचा खेळाडू नमित पाटील आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. आदित्य पाटील विरुद्ध नमित पाटील हे चांगलं बॅटल. नमित देखील या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म आहे, तुर्बे फॉर्म मध्ये आहे. तुर्बे टीम साठी भरपूर धावा त्याने केलेल्या आहेत. आदित्य पाटील रनअप मध्ये थोडंसं थांबलाय. व्यत्यय येतोय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून इथे कळवला जाईल. सिंधू नायक चषक तुम्ही अनुभवताय. आज शेवटची रात्र या क्रिकेटच्या स्पर्धेची आणि उत्सुकता शिगेला होतीच या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांची, कारण कालच रत्नागिरी प्रीमियर लीग संपली आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्ह्यातले प्रेक्षक आलेले आहेत. हा बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फरदीनने बॉलला थांबवलं आणि इथे फुटवर्क दिसलेलं नाहीये. नमित पाटीलचा आणखीन एक डॉट बॉल. आता फक्त 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या डावामध्ये धावा झालेल्या आहेत 43-43. पहिला सेमीफायनलचा सामना तसा पाहिला तर आतापर्यंत लो स्कोरिंग वाटतोय, परंतु हे 4 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले, 55च्या आसपासचं टार्गेट जर सेट झालं तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. प्रयत्न करायला पाहिजे. याही वेळेला बॅटची कडा घेण्यात यश आलंय आणि इथे मात्र विकेट किपर फरदीनने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. 5वी विकेट मिळवलेली आहे. नमित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
नक्कीच मानाचा चषक सिंधू नायक चषक तुम्ही अनुभवताय. 75वा वाढदिवस आदरणीय लोकनेते नारायणराव राणे साहेबांचा हा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण साजरा करतोय. 75वा वाढदिवस आपण साजरा करतोय. सहकुटुंब अगदी थोड्याच वेळामध्ये ते इथे उपस्थित होणार आहेत. 43 धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या डावातला आदित्य पाटीलच्या खात्यामध्ये 2 यश. बॉल हवेत आहे. परत एक संधी बनवली आहे. विकेट कीपर धावतोय. फरदीनच्या हातात ग्लोव्ज आहेत म्हणजे हा झेल कैद होईल. फलंदाज बाद. हॅट्रिक गोलंदाज आतापर्यंत या सिंधू नायक चषकामध्ये हॅट्रिक झालेली नाहीये आणि जर या बॉलवर हॅट्रिक घेतली तर पहिली हॅट्रिक होऊ शकते. साहिल लोंगले कर्जत परिसरातील हा खेळाडू आहे आणि मागच्या ISPLच्या सीझन मध्ये चांगली गोलंदाजी चांगला खेळ त्याने दाखवलाय. टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑन हॅट्रिक कर्जतच्या उमरोली गावचा हा खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज. साहिल पहिलाच बॉल हवेत आहे. हॅट्रिक चान्स आहे. हॅट्रिक कंप्लीट होईल. पहिली हॅट्रिक आदित्य पाटील फ्रॉम बामणडोंगरी. मी म्हटलं होतं एक चांगला गोलंदाज आहे. 4 वर्ष रायगडच्या क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय याच्या टीमने आणि या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. सिंधू नायक चषकामधली पहिली हॅट्रिक मिळवण्याचा मान जातोय आदित्य पाटील बामणडोंगरी गावच्या खेळाडूला. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत फक्त 43. 7 फलंदाज बाद आहेत. 43 ला 7 फलंदाज आउट होतात. या ओव्हर मध्ये 4 विकेट घेतलेले आहेत आदित्य पाटीलने. पाहूया सलग 4थी विकेट आता तो घेतोय का आणि 5 पर कंप्लीट करतोय का. एकच वाईड बॉलची धाव आली आहे. बॅटची कडा. विकेट कीपरचा प्रयत्न झेल सुटलाय फरदीन काझी कडून. अन्यथा पंजा उघडला असता. आदित्य पाटीलने एकाच ओव्हर मध्ये 4 विकेट त्याने घेतल्या आहेत. 2च धावा खर्च करण्यात आलेले आहेत. या ओव्हर मध्ये धावा झालेल्या आहेत 44. 45 टार्गेट ठेवण्यात आले. 45 टू विन. जाऊया आता आपल्या मुख्य व्यासपीठावर. तिथे आपल्या होस्ट रेश्मा मयेकर आपल्याबरोबर जोडल्या जाणार आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या सिंधू नायक चषकामध्ये. त्या अगोदर थोडंसं एक बॅटिंग कार्डवर नजर टाकूया. 7 धावा केल्या ओमकारने. विशालने केल्या 16. सुरुवात धडाक्यात झाली. अयुबने केल्या 9. संस्कारच्या 3. विकी नॉट आउट. नमित 0. युगेश 0. साहिल लोंगले 0. फरमान 1. बॉलिंग कार्डवर नजर टाकली तर विकी भोईर 2 ओव्हर 22. प्रसन्न पाटील 2 ओव्हर 14 यांनीच कमबॅक करून दिलं. 2 विकेट घेतल्या. अंगद पाटील 1 ओव्हर 4 रन 1 विकेट आणि आदित्य पाटील भैरवीचं षटक डेथ ओव्हर जिथे आदित्य पाटीलने 4 विकेट घेतल्या. 36 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 45 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. 45 टू विन. AK स्पोर्ट्स वरवडे या टीमच्या समोर आता 45
धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 45 टू विन. सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी आता टॉस साठी यायचंय. पेरनेम स्ट्रायकर गोवा आणि बैरी भवानी वैभव वाडी दोन्ही टीमचे कॅप्टननी आता टॉस साठी उपस्थित राहायचं. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आता थोड्याच वेळात केला जाईल टॉस. हे संपूर्ण चित्र, हे दृश्य आणि त्यातल्या त्यात हायलाइट्स, जिथे पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या आणि त्यानंतर कहाणीच बदलली. या मॅचची सुरुवात धडाक्यात झाली होती आणि खास करून विशालच्या याने आक्रमण केलं होतं विकी भोईरच्या विरुद्ध, कारण गो टू प्लेयर आहेत, एकमेकांच्या विरोधात नेहमीच खेळलेले आहेत. त्याच्यामुळे माहिती आहे हा पुलचा फटका लॉंग ऑनला सिक्सर मारला होता आणि मग असं वाटत होतं की धावांचा पाऊस पडेल, परंतु त्यानंतर हा कॅच अमितचा, 3 कॅचेस अमित नाईकने पकडलेले आहेत. खतरनाक फिल्डिंग पाहायला मिळाली अमित नाईकची. उस्मान पटेलचाही एक्स्ट्रा कव्हरचा झेल तोही महत्वाचा राहिलाय. या डावामध्ये हा तो झेल होता अयुबचा, जो एक्स्ट्रा कव्हरला उस्मान पटेलने टिपला. मग संस्कार द्यानीला गोलंदाजाने तालावर नाचवलं तो होता अंगद पाटील आणि शेवटी त्याची विकेट आली. हेलिकॉप्टरवर बॅटर आउट झाला टीमचा कॅप्टन ओमी प्रकाश केनी. चांगला झेल अमित नाईकचा, हा दुसरा झेल होता आणि त्यानंतर विकेट कीपरने झेल टिपला नमित पाटीलचा, 0वर तो आउट झाला आणि इथे देखील एक आणखीन विकेट प्राप्त झाली. आदित्यने कमाल केली आहे गोलंदाजी करत असताना. हॅट्रिक बॉलवर हा झेल, हा तिसरा झेल होता अमित नाईकचा. हॅट्रिक कंप्लीट झाली आणि शेवटच्या बॉलवर देखील पंजा उघडता आला असता, फायपर मिळवता आला असता, झेल सुटला विकेट कीपर फरदीन काझीकडून. असा राहिला पहिला डाव. पहिल्या डावामध्ये धावा झालेल्या 44-45 लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आले. 45 टू विन. आणि जसं आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया अमोल जमदाडे यांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. सिंधुदुर्गचा जो आवाज, ज्या आवाजाने सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक अशा विविध ठिकाणी आपल्या कोकण नगरीचा झेंडा फडकवलाय. एक सुप्रसिद्ध आवाज, ज्या आवाजाने सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमीजी पाटील यांना सुद्धा मोहित केलंय. आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं जे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित आहेत, त्यांच्या सौभागिनी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे त्यांची सुकन्या ग्रीष्मा आणि सोबत त्यांचा सुपुत्र गौरांश, या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करून ऐकूया सिंधुभूमीचा गोड मंजूळ आवाज अमोल जमदाडे सर. धन्यवाद बादल सर, धन्यवाद
कुणाल दाते सर, उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा कॉमेंट्री कक्षामधून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पहिल्या सेमीफायनलची लढत सिंधू नायक चषक, ज्या स्पर्धेची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो, ती स्पर्धा ज्याची आज होईल सांगता. गेली 4 रात्री प्रेक्षकांनी केलेलं सहकार्य नक्कीच आमच्या लक्षात राहिलंय. आजची आहे शेवटची रात्र आणि त्यासाठीच आपण पाहत होतं लोकनेते, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आन बान आणि शान, कोकणचे भाग्य विधाते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार आदरणीय नारायणरावजी राणे साहेबांचं काही वेळातच या ठिकाणी शुभ आगमन होईल. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आदरणीय नितेजी राणे साहेबांचं देखील आगमन होईल. त्याचबरोबर लोकप्रिय आमदार मालवण कुडाळचे आदरणीय निलेजी राणे साहेबांचं देखील काही वेळातच या ठिकाणी शुभ आगमन होते. आणि संपूर्ण राणे कुटुंबीय, ज्या राणे कुटुंबियांनी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशामध्ये पोहोचवला, अशा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असणारं हे कुटुंब या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या सोबत वाढदिवस साजरा होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं. चला, आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो आहोत, सिटिंग गॅलरीच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत, तुम्ही सुज्ञ प्रेक्षक आहात, डगआउटच्या समोर आपण जे उभे आहात, कृपया आम्ही तुम्हाला विनंती करतो आहोत, आमच्या सूचनेचं पालन तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे. आपण सगळेजण क्रिकेटवरती प्रेम करतोय आणि सिंधू नायक चषक हा प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही केलेलं सहकार्य आमच्या लक्षात आहे. त्यामुळे शेवटच्या रात्रीमध्ये ते सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे. कृपया त्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो आहोत, आम्हाला थोडं सहकार्य करा. अजिबात आपण उभं राहून सामना बघू नका. प्रेक्षक गॅलरीमध्ये खास तुमच्यासाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपण या स्पर्धेचा आणि या सामन्यांचा आनंद घेऊयात. चला, बहुत टीम दोन्ही संघांचे संघनायक भैरी भवानी 11 वैभववाडी आणि प्रेरनेम ट्रॅकर्स प्रेरनेम गोवा. चला, टॉस साठी या. सीमा रेषेच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत, कृपया आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. सीमा रेषा आणि आपल्यामध्ये 1 फुटाचं अंतर राहील याची कृपया आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या लोटलेल्या जनसमुदायामध्ये आपण ही स्पर्धा संपन्न करतो आहोत. गर्दीचा आज उच्चांक होईल. आज कुंभमेळा नादोडे गावामध्ये भरताना पाहायला मिळेल आणि खास आकर्षण आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते नारायणरावजी राणे साहेबांचं काही वेळातच या ठिकाणी होणार आहे आगमन. हॅलो चिक, हॅलो हॅलो टेस्ट, हॅलो चिक. सुस्वागतम रसिक हो. या सुंदर रम्य वातावरणामध्ये मी निलेश पवार आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी आपण बघतो पहिला सेमीफायनलचा सामना आणि दुसरी इनिंग्ज या ठिकाणी सुरू होणार आहे. तमाम क्रीडा रसिकांचं मी व्यासपीठावरून समालोचन कक्षामधून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माझ्या समवेत महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध निवेदिका रेश्माजी या ठिकाणी आहेत. त्यांचं मी स्वागत करतो आणि विनंती करतो की आताच्या टॉससाठी त्यांनी मान्यवरांना घेऊन टॉस या ठिकाणी टॉस करावा. आपलं सगळ्यांचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतरची सूत्र रेश्माजी सांभाळतील. यानंतरच्या सेमीफायनलच्या सामन्याची नाणेफेक होते आहे आणि नाणेफेकसाठी मान्यवर येत आहेत. मी यानंतरची सूत्र रेश्माजी यांच्याकडे सुपूर्द करतो. चक. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी रेश्मा मयेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. सिंधू नायक चषक 2026. आपले सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. सन्माननीय चंदू रावराणेजी, माजी महापौर मुंबई, सन्माननीय तुळशीदास रावराणेजी, अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि सन्माननीय सदानंद रावराणेजी, प्रभानंद रावराणेजी, खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल, टॉस बॉक्स जवळ आपण यायचं आहे. भैरी भवानी वैभववाडी वर्सेस अवधूत स्पोर्ट्स कणकवली, दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपण आज सेमीफायनल नंबर 2च्या या टॉससाठी आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऑफकोर्स आजचा दिवस
खूप मोठा आहे. 75 इयर्स ऑफ सेलिब्रेशन आपण म्हणू शकतो, अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. आणि थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांचे लाडके नारायण राण साहेब आपल्या सोबत जॉईन होणार आहेत. आणि पेरनेम गोवा आणि भैरी भवानी वैभववाडी दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपण जॉईन व्हायचे. कॅप्टन्स जॉईन व्हायचे दोन्ही टीम्सचे. सिंधुनायक चषक 2026 आणि आज खूप काही खास आहे प्रेक्षकांसाठी. आम्ही लकी ड्रॉ ठेवलेले आहेत आणि स्पेशल भरपूर काही आहे. तुम्ही आमच्यासोबत राहणारच आहात. भारतात ले मोठे मोठे क्रिकेटपट्टू, टेनिस क्रिकेटपट्टू आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. सेमीफायनल नंबर 2 दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स. तोपर्यंत मॅच सुरू इथे करायची आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल लोअर पिच, त्याच्यावरती गेले आक्रमण, बॉल हवेत, गोईंग 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 अँड गॉन. कॅप्टन्स आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. टॉस कॉइन एकदा दाखवू इच्छिते. कॉइनच्या एका साइडला आहे हेड, टेल्स तुम्हाला कॉल द्यायचा आहे. हेड या टेल, हु इज गोइंग टू कॉल? भैरी भवानी वैभववाडी यांचा कॉल असेल. हेड या टेल? सर प्लीज डू दी ऑनर. हेड्स इज अ कॉल, टेल्स इट इज. सो सगळ्या मान्यवरांचे सर्वप्रथम मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपण VIP डाईसची शोभा वाढवायची आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण जॉईन व्हायचे. ऑफकोर्स सेमीफायनलपर्यंत पोहोचलेले आहात. खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि आता इथून तर परत जायचं नाही आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकून काय डिसिजन असेल? टॉस खूप इम्पॉर्टंट होता आणि आम्ही फिल्डिंग करायचा प्रयत्न करू. काय वाटतंय, काय सांगायचंय संपूर्ण आयोजनाबद्दल? 75 इयर्स ऑफ सेलिब्रेशन आज आपण करत आहोत. आज आपले सगळे अतिथीगण आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. तुम्ही ॲज अ प्लेअर, तुमची पूर्ण टीम किती एक्सायटेड आहे? खूप एक्साइटेड आहे खेळायला आणि ऑर्गनायझेशन पण चांगलं आहे. लोक पण खूप सपोर्ट करतात प्लेयर लोकांना. थँक्यू सो मच. बॉलिंग घेतली आहे तुम्ही, राईट? वैभववाडी, काय सांगायचं, एकदम येल्लो जर्सी घालून पूर्ण टीम सेमीफायनल पर्यंत पोहोचलेली आहे. किती एन्जॉय करताय टुर्नामेंट? टुर्नामेंट खूप एन्जॉय करतोय. मस्ती वाटते, एकदम मजा येते. एक नंबर मजा येते. संपूर्ण जितके तुमचे वैभववाडीचे फॅन्स आहेत किंवा जितके संपूर्ण लोक तुम्हाला बघणार आहेत, मेसेज काय द्यायचं आहे त्यांना इथून? असंच सपोर्ट करत राहा. आम्ही फायनलला जायला होपदार. क्या बात आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. गो ऑन द टॉस अँड चूज टू बोल फर्स्ट इन सेमीफायनल नंबर 2. लगेचच वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद रेश्मा मयेकर मॅडम. उपस्थित क्रीडा रसिकांचं स्वागत करून पहिल्याच बॉलवरती ठोकलेला अप्रतिम षटकार, त्यानंतर सिंगल. स्ट्राईकला फरदीन काझी ड्राईव्ह केल्या बॉलला, कव्हर्सला बॉलला थांबवलंय, सिंगल येईल आणि स्ट्राईक देखील बदलली आहे. फरदीनने धावांचा आगाज केलाय, खातं ओपन केलंय. फरदीन काझी चांगली बॅटिंग करण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. जो रहता है हर दिन फॉर्म में उसका नाम है फरदीन. या बिल्ला नॉन स्ट्रायकिंग येईल आज तो इज आयकॉन म्हणून टीम मध्ये सामील आहे आणि ते योगदान त्याला या मॅच मध्ये द्यावं लागेल. लक्ष्य आहे 45 धावाचं जिंकण्यासाठी. AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या समोर स्ट्रायकिंग येईलला सावळे गावचा सुपुत्र किरण पवारचा पलटवार, बॉल सीमारेखा पार, येतो शानदार चौकार. बॅटर आहेत ते ISPL ला, पण पाहतो चांगल्या पद्धतीचा खेळ इथे करत असताना
किरण पवार जो एका हाताने षटकार ठोकतोय त्याची एक वेगळी ओळख राहिली आहे. पनवेल सावळे गावचा सुपरस्टार खेळाडू ज्याने झंझावाती सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 धावा. फरदीन थोडासा शांत जो आहे नॉन स्ट्रायकिंग गेलला. किरणने आतापर्यंत 11चं योगदान दिलंय. फुल टॉस स्वीप केलंय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षकाने घेतलं त्याला आपल्या कवेत. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर किरणचा खेळ संपला. पहिला धक्का बॅटिंग टीमला. पवारने थोडस निराश केलंय. लालच बुरी बला है बदर सर आणि 2 मोठे फटके आले. त्यानंतर तो मोठ्या फटक्याचा प्रयत्न किरण पवारचा अपुरा राहिला आणि डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण विकी मुंबईकर याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि मैदानामध्ये कोण आलाय? रायगडचा टायगर उस्मान पटेल. आणि हे सगळे भोपळे या टाळ्या या शिट्ट्या उस्मान पटेलचा ती वाजतायत. उस्मानला आज तो खेळ दाखवावा लागेल. ज्यासाठी त्याची ओळख राहिली आहे त्यासाठी त्याला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये. आज तो सर्वोच्च खेळ दाखवण्यासाठी उस्मान तयार आहे. त्याच्या समोर फरमान खान खानोंके खान बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला धक्का 12 धावांवरती बॅटिंग टीमला. AK स्पोर्ट वरवडेला बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा फरमान खान तयार. आयकॉन खेळाडू आहे टीमचा. राईट मोर दी विकेट और पिचका बसला. ओ झेल सोडला. झेल ड्रॉप. जीवनदान मिळालंय उस्मान पटेलला. बादल सर ऊपर वाला दे खाने को तो कौन जाए कमाने को. या वेळेला नशिबाने साथ दिली आहे उस्मान पटेलला. आता मात्र या जीवनदानाचा फायदा तो किती घेईल या मॅच मध्ये ते पाहावं लागेल. झेल सोडला मात्र क्रिकेटमध्ये जे घडून गेलंय ते मनामध्ये धरून ठेवू नका. पुढे काय करायचंय याचा विचार तुम्हाला करावा लागेल. 30 चेंडू 33 धावांची अजून जिंकण्यासाठी आवश्यकता. AK स्पोर्ट वरवडेला पहिल्या सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहता. हा आहे क्राऊड. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. सगळ्यांचं स्वागत आहे आणि कॅमेरे फिरतायत तुमच्यावरती. तुम्ही देखील स्क्रीनवरती आम्हाला दिसताय. तुमचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या. अवधू स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 45 धावांचा पाठलाग इथे करत असताना AK स्पोर्ट वरवडे फरदीन काझी आयकॉन खेळाडू आहे. अमित नाईक आयकॉन खेळाडू आहे. विकी भोईर या टीम मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आहेत AK स्पोर्ट वरवडे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीमचा अजून एक आयकॉन खेळाडू अवधू स्पोर्ट कणकवलीचा. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल लोंगले दाखल झालाय. रायगड उमरोली कर्जत गावचा खेळाडू आहे साहिल लोंगले. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. त्याच्या समोर फरदीन काझी. भिवंडी गावचा सितारा फरदीन काझी स्ट्राईकला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल लोंगलेचा पुढचा बॉल. टीमची धावसंख्या 12. रिव्हर्स खेळलाय. बॉल हवेत आणि त्या दरम्यान अपील तर केलं गेलंय. फरदीन काझीसाठी धोक्याची घंटा वाजली की नाही ते पाहावं लागेल. त्यानंतर उस्मानला नॉन स्ट्रायकिंग गेल आउट करण्याचा प्रयत्न फिल्डिंग करणाऱ्या टीमचा पाहायला मिळाला. दोन्ही उच्च दर्जाचे खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. महत्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी. अतिशय महत्वाची लढत. इस मैच में हारना मतलब हाथ आया लेकिन मुंह नहीं आया अशा पद्धतीचा सामना आहे. लढावं लागेल दोन्ही संघांना. चांगली खेळी इथे करावी लागेल उस्मान पटेल. त्यानंतर आपण पाहतो तर स्ट्रायकिंग येईल फरदीन. स्ट्राईकला पुन्हा एकदा बॅटर तयार फरदीन काझी.
रिवर्सचा फटका फरदीन काजीचा. जो प्रयत्न चालला होता त्या प्रयत्नामध्ये आता तो सफल ठरलाय. बॉल डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. सिंधू नायक चषक चौकार. रिव्हर्स पुलचा फटका. स्विच हिट केले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरदीन काझी 3 बॉल मध्ये 5 धावा त्याचं योगदान आहे. टीमची धावसंख्या 16. 29 धावांची अजून आवश्यकता बॅटिंग टीमला. पहिल्या सेमी फायनलची लढत. आज प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम तुम्ही पाहताय. जिकडे जागा मिळेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. क्या बात आहे. नादवडेच्या महादेव मैदानावरती वैभववाडी तालुक्याच्या इतिहासातली सर्वप्रथम डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट. और पिच बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचले बॉलपर्यंत. फरदीन काझी आउट. संस्कार ध्यानीने ते एफर्ट दाखवला. मागे धावत आला. रिव्हर्स गेअर टाकला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर ते काम संस्कार ध्यानीने करून दाखवलंय ज्याची संघाला गरज होती. तुम्ही फक्त गोलंदाजी किंवा फलंदाजी करून संघाला जिंकून देऊ शकत नाही. तर चांगलं क्षेत्ररक्षण केलात तरी देखील तुम्ही तुमच्या संघाला जिंकून देऊ शकता. हे यावेळेला क्षेत्ररक्षकाने दाखवलंय. सामना सुरू होणार आहे पण या दरम्यान एक सूचना आहे, प्रेमाची विनंती आहे. थर्ड मॅन्सला म्हणजेच कीपर एंडला त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती मुकुटमणी नारायणराव राणेसाहेब तसंच नितेशजी राणेसाहेब आणि निलेश राणेसाहेब यांचे छान बॅनर लागलेले आहेत. तर तिथे कोणी समोर उभं राहू नये कृपया विनंती. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सूरज पाटील वाघेवली वाडा गावचा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय उस्मानला साथ देण्यासाठी. उस्मानला अजूनही शून्यावरती खेळतोय. दोन्ही नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि याचाच फायदा फिल्डिंग टीमला घ्यावा लागेल. दोन्ही बॅटर सेट होण्याच्या पूर्वी जर का तुम्ही आउट केलात तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी तुम्हाला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल लोंगले चांगलं षटक फेकत असताना एक विकेट त्याच्या हातामध्ये आली आहे. स्ट्राईकला बॅटर तयार आहे. और पिच बॉल हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय कव्हर्सला. अजून एक विकेट आली आहे. सामन्यामध्ये कमबॅक केलंय फिल्डिंग करणाऱ्या संघाने. आता मात्र इथून सामना बदलत जाईल, दबाव वाढत जाईल बॅटिंग टीम वरती. एकेस्पोस वडवडे थोडासा संकटामध्ये आलाय. साहिल लोंगलेने आता मात्र इथे दाखवून दिलंय आणि तो सांगतोय सोसली कित्येक वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. उरात आता जिद्द पेटली विजयाचा विश्वास नवा. नशीबही पालटेल आमचं या संघर्षाच्या काळानंतर. नशीबही पालटेल आमचं या संघर्षाच्या काळानंतर आणि कर्तृत्वाच्या जोरावरती लिहिला जाईल विजयाचा इतिहास नवा. विजयाचा इतिहास नवा. चांगली गोलंदाजी साहिल लोंगले करत असताना पाहायला मिळतोय. 2 विकेट आता मात्र त्याच्या हाताला आली आहेत. दुसऱ्या बाजूला दबावाची परिस्थिती निर्माण झाली. दबाव तुम्हाला चुका करायला भाग पाडतो. उस्मानला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज महाराष्ट्राचा बायकरमॅन आकाश गणपत तारेकर दाखल झालाय. ऍज अ टीम कॅप्टन म्हणून त्याला ती जबाबदारी घ्यावी लागेल. संघाचा संघनायक
म्हणून त्याला या मॅच मध्ये सामील केले, तर तो खेळ त्याला इथे दाखवावा लागेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा अशा नाजूक अवस्थेमधून जाताना पाहायला मिळतोय AK स्पोर्ट वरवडे. या अगोदर जर आपण पाहिलं तर हॅट्रिक देखील केली होती मागच्या मॅच मध्ये, मागच्या इनिंग मध्ये आदित्य पाटीलने, आणि त्यानंतर हॅट्रिक वरती पुन्हा एकदा गोलंदाज साहिल लोंगले. 2 बॉल मध्ये 2 विकेट्स त्यांनी मिळवल्यात. अनपॉसिबल हॅट्रिक साठी साहिल लोंगले तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करणाऱ्या टीमचा संघनायक आकाश तारेकर स्ट्राईकला तयार. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. फ्लिक केलं यावेळेला, सुंदर फटका बॅकवर्ड स्कोरला बॉल जातोय. सिंगल इथे कंप्लीट केली आहे, खातं ओपन झालंय. आकाश तारेकरचं सांघिक धावसंख्या पुढे सरकली आहे. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. सिंधू नायक चषक कौतुक करावं लागेल या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आयोजन कमिटीचं ज्याने एक सुंदर स्पर्धा आयोजित केली, त्यामध्ये आदरणीय दिलीपजी रावराणे साहेब, मनोजजी रावराणे साहेब, बंड्या मांजरेकर साहेब, दिलीपजी तळेकर साहेब, बंड्या नारकर साहेब आणि इतर सर्व मंडळ अध्यक्ष, त्याचबरोबर कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, या सगळ्यांची अथक मेहनत आणि परिश्रम या स्पर्धेसाठी लागलेत. पंच करण्याचा प्रयत्न इथे केला, कट केले बॉलला, सिंगल कंप्लीट केली आहे. फ्लाइंग स्लिप वरून फेकी आली आहे. बेल्स बिल झालेत आणि त्यानंतर टीव्ही अंपायरकडे कॉल आलाय. धोकादायक धाव इथे पत्करली का ते पाहावं लागेल. धावांचा पाठलाग करताना तो दबाव साफ जाणवतोय AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघावरती. जरी धावांची पुंजी कमी असली अवधूत स्पोर्ट कणकवली संघाकडे, तरी देखील ते गोलंदाज आपला सर्वोच्च खेळ दाखवताना महत्वाच्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळतात. नॉट आउट. टीव्ही अंपायरने तो कॉल दिलाय, नॉट आउट. बॅटिंग करणारा फलंदाज आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचला. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हरचा खेळ इथे संपतोय. 24 चेंडूंचा अजून खेळ बाकी राहिलाय. लक्ष्य छोट आहे, संघर्ष मोठा करावा लागणार आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. 24 बॉल 27 आवश्यकता. जरी सामना सोपा वाटत असला तरी हा सामना सोपा नाहीये, कारण सेमी फायनलच्या सामन्याचा एक वेगळा दबाव दोन्ही संघांवरती आहे. उस्मान पटेल मैदानामध्ये बॅटिंग करतोय एका धावेवरती. आकाश तारेकर नुकताच मैदानामध्ये आलाय, तो खेळतोय एका धावेवरती. 24 बॉल 27 ची गरज आहे. 3 आघाडीचे बॅटर मैदानामधून बाहेर धाडलेत. गोलंदाजी करणाऱ्या AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये अवधूत स्पोर्ट कणकवलीच्या संघाने आणि चांगली गोलंदाजी साहिल लोंगलेने केली आहे. फरमान खानला पुन्हा एकदा बोलावलंय व्यक्तिगत दुसऱ्या आणि टीमच्या तिसऱ्या षटकासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने 12 धावा खर्च केल्या, फरमान खान बॉलिंग ट्रॅकवरती तयार, आणि त्याच्या समोर रायगडचा टायगर उस्मान पटेल. चांगला बॉल, लेन बॉल इथे ड्राईव्ह केले, बॉल कव्हरला चाललाय. वितरण काटपेटीचा फटका आणि त्यानंतर परतीची फेकी. उस्मान पटेल गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण पाहतोय फरमान खान, जो हरियाणावरून आलाय या स्पर्धेमध्ये. त्याचंही स्वागत करूया. अनेक वेगवेगळ्या भागामधून चांगले खेळाडू आलेत. टेनिस क्रिकेटच्या जगतातले मोठे सितारे आज दाखल झालेत महादेव मैदान नादवडेमध्ये. स्ट्रायकिंग एजला उस्मान पटेल तयार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 धावा. समीकरण सातत्याने बदलतंय. इथून अजून 1-2 विकेट मिळवावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. अवधूत स्पोर्ट कणकवलीला ती धावसंख्या करता आली नव्हती अवधूत स्पोर्ट कणकवलीला, मात्र ती उणीव आता पूर्ण करावी लागेल गोलंदाजीमध्ये, कारण खूप मोठा सामना मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. त्यामुळे तो खेळ इथून पुढे चांगला दाखवावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, आणि तितकीच संयमी बॅटिंग फलंदाजी करणाऱ्या संघाला करावी लागेल. AK स्पोर्ट वरवडे. उस्मान पटेल स्ट्राईकला तयार. रिवर्सचा प्रयत्न सफल ठरला.
चांगली गोलंदाजी होत असताना फरमान खानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लेन बॉल स्विच हिट करण्याचा असफल प्रयत्न, अंतिम क्षणी प्रयत्नच राहिला उस्मान पटेलचा. बॉल डॉट येतोय. जितके जास्त डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर बॅटिंग टीमवरती वाढत जाईल. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. उस्मान स्ट्राईकला. आतापर्यंत 3 धावांचं त्याने योगदान दिलंय. याही वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न उस्मानचा चकला आणि त्या दरम्यान सलगचे 2 डॉट बॉल दबाव वाढवतील बॅटिंग करणाऱ्या संघावरती. कौतुकास पात्र गोलंदाजी फरमान खान करत असताना 1.3 षटकामध्ये आतापर्यंत त्याने फक्त 14 धावा खर्च केलेत. 1 विकेट मिळवली आहे. काय गोलंदाजी होते. 20 धावा टीमच्या खात्यामध्ये. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या सेमीफायनलची लढत तुम्ही पाहताय. फरमान खान तयार. धीम्या गतीचा बॉल. दिशा खराब आहे आणि त्यामुळे व्हाईट बॉलची घोषणा इथे होते. याच निर्णयाच्या विरोधामध्ये टीव्ही अंपायरांना थोडेसे आपण बिझी करणार आहोत. घटनेच्या खोलामध्ये आमचे टीव्ही अंपायर जातील आणि वेगवेगळ्या अँगलने तपासणी करून अंतिम क्षणी हा डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आज प्रेक्षकांचं तर कौतुक करावंच लागेल. सगळी कामं लवकरात लवकर संपून नादवडेच्या महादेव क्रीडांगणावरती तपासणी होती. पीसी रूम मध्ये 20 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. 45चं टार्गेट आहे. एक स्पोर्ट वरवडीला तो पाठलाग करायचा आहे 45 धावांचा. अवधू स्पोर्ट कणकवलीच्या विरोधामध्ये. फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. डॉट बॉल. सलगचा 3रा डॉट बॉल. उस्मान पटेलला यावेळेला बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय, त्याच्यावरचा दबाव वाढवलाय. 20 बॉल 25 ची आवश्यकता आहे. समीकरण आहे. इथून सामन्याने आता करवड बदलली आहे का? हवा उलट्या दिशेने वाहायला लागली आहे का? 3 सलगचे डॉट बॉल. फुल टॉस फिरवलाय. ताकद, एलिव्हेशन, ताकद कमी पडली आहे. यावेळेला उस्मानचा काही संपला. सातत्याने बनवलेला दबाव उस्मानला चूक करण्यास भाग पाडतोय का हे पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं चेंडूची उंची किती आहे याची तपासणी होईल. वेस्ट हाईट साठी कॉल दिलाय. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो टीव्ही अंपायरकडे आपण जातो आहोत. 3ऱ्या पंचांच्या नजरेमधून महत्वाचा डिसिजन महत्वाच्या क्षणी येणार आहे. चेतन कोटारकर आमचे टीव्ही अंपायर आहेत. त्यांच्या माध्यमातून हा कॉल येईल. 20 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. 20 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. सेमीफायनलचा पहिला तगडा सामना. दोन्ही दर्जेदार खेळाडूंचा भरणा असणारे संघ तुम्ही पाहताय. या पुढची लढत भैरी भवानी 11 वैभववाडी त्यांच्या विरोधामध्ये पेरनेम ट्रायकर्स पेरनेम गोवा अशी पाहायला मिळेल. आणि गोव्याच्या संघामध्ये सरोज प्रामाणिक हा देखील खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. इज आयकॉन खेळाडू म्हणून. भैरी भवानी संघामध्ये देखील आपण पाहिलं तर महेश नानगुडे आहे, सुशांत गायकवाड आहे, ऋतिक गुजर आहे, श्रेयस कदम देखील खेळतोय, राकेश कहर आहे प्रेरनेम ट्रॅकर्स गोवा मध्ये. नो बॉल. उस्मानला मिळाले जीवनदान. नशिबाची साथ मिळाली. किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है. उस्मान पटेलला ते जीवनदान मिळालंय. 3 चेंडूवरती संघर्षमय कहाणी उस्मानची पाहायला मिळाली. 4थ्या बॉलवरती तो फटका आला. चेंडूची हाईट जास्त होती आणि त्यामुळे टीव्ही अंपायरने कॉल दिला थर्ड अंपायरकडे. थर्ड अंपायरने वेगवेगळ्या अँगलने तपासणी केल्यानंतर तो डिसिजन आला की हा तो आहे नो बॉल, ज्याची हाईट जास्त होती, वेस्ट हाईट. त्यामुळे नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित होतोय. उस्मान पटेलने जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल आणि टीमची धावसंख्या मात्र वाढते.
तर तो नो बॉल आहे आणि त्याच पद्धतीने आपण स्क्रीनवरती दाखवतो आहोत तो डिसिजन. चला टीव्ही अंपायरने नो बॉल दिलेला आहे आणि मॅच स्टार्ट करूयात. चला पंचांना विनंती आपण सामना स्टार्ट करूयात. या दरम्यान या ठिकाणी प्रमोदजी जठार साहेब यांचं शुभ आगमन होतं आहे. आम्ही तमाम क्रीडा रसिक आणि आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. विनंती असेल प्रमोदजींना की त्यांनी व्यासपीठावर सन्मानित व्हावं. हार्दिक हार्दिक स्वागत. एवढ्या सुंदर क्रिकेटच्या या वातावरणामध्ये आणि अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या औचित्याने या ठिकाणी हा क्रिकेट सामना रंगतो आहे आणि गेले 4 दिवस या क्रिकेट सामन्याची जी पर्वणी रसिकांना बघायला मिळाली ती अवर्णनीय आहे. आणि आजच्या या रजनीला अलोट गर्दी लोटलेली आहे. चुरशीचा हा खेळ खेळूनी क्रिकेटची ही झिंग चढू दे, तरुणाईचा जागर होऊनी मैदानी या रंग चढू दे. चौकारांची फटकेबाजी, षटकारांची आतषबाजी, वेध घेऊनी यष्ट्यांचा हा अचूक करीती गोलंदाजी. उजळून येतील क्रिकेट मधले चमचमणारे तारे, नाधवडे मध्ये वाहतील आता जल्लोषाचे वारे. उडू दे धुरळा, होऊ दे कल्ला, वाजू दे डंका सिंधू नायक चषकाचा. आणि या ठिकाणी या सिंधू नायक चषकासाठी मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये एक नाव विराजमान झालेलं आहे. आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रमोदजी जठार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमोदजी जठार साहेब एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एक रसिक व्यक्तिमत्व या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. आम्ही संपूर्ण क्रीडा रसिकांच्या वतीनं, आयोजन कमिटीच्या वतीनं या सुंदर वातावरणामध्ये, क्रिकेटच्या या रमणीय वातावरणामध्ये प्रमोदजी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जठार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी आयोजन कमिटीच्या वतीनं मनोजी रावराणे यांना विनंती करतो की जठार साहेबांना सन्मानित करावं. शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी व्यासपीठावरून सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी सन्मान होतो आहे, सन्मानित केलं जात आहे प्रमोदजी जठार यांना. प्रमोदजी या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. यानंतर या मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये माननीय श्रीयुत बाबा लांजेकर उपस्थित आहेत. उपनगराध्यक्ष लांजा, विनंती करतो आयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी लांजेकर साहेब यांचं देखील हार्दिक स्वागत करावं. मनोजी रावराणे यांना विनंती असेल की आपल्या या व्यासपीठावरून सन्मानित करण्यात यावं. माननीय सन्माननीय बाबाजी लांजेकर, उपनगराध्यक्ष लांजा या ठिकाणाहून आलेले हे मान्यवर आमच्यासाठी खास आहेत. प्रमोदजी जठार आणि बाबाजी लांजेकर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे. दरम्यान खेळामध्ये विराम झालेला आहे आणि आपण बघतो आहोत गेल्या 4 दिवसापेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी लोटलेली आहे. आणि हा विजयाचा धुरळा जो होणार आहे आणि तो कल्ला बघण्यासाठी आणि तो डंका अनुभवण्यासाठी सिंधू नायक चषकाचा या ठिकाणी अलोट गर्दी होते आहे. आणि स्क्रीनवर आपण बघतो आहोत की मान्यवरांचा सन्मान होतो आहे. या दरम्यान सुनीलजी गावस्कर यांचं सुंदर काव्य आठवतं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. आणि क्रिकेटचं मैदान असू दे किंवा संघर्षाचं मैदान असू दे, जो टिकतो तोच सर्वस्वी विजयी होतो. याचं या ठिकाणी आपल्याला ज्वलंत उदाहरण बघायला मिळते. चंदूजी रावराणे या ठिकाणी उपस्थित आहेत. चंदूजींचं स्वागत करण्याची विनंती आयोजन कमिटीच्या वतीनं मी दिलीपजी तळेकर यांना करतो की चंदूजी रावराणे यांचं सहर्ष स्वागत करावं. यानंतर प्रभानंद रावराणे साहेब देखील उपस्थित आहेत. मी आयोजन कमिटीच्या वतीनं दिलीपजी रावराणे यांना विनंती करणार आहे प्रभाकरजी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करावं.
आजच्या या प्रपंचाचे मुकुटमणी ज्यांचा सन्मान करण्यासाठी आणि ज्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचा हा अमृत क्षण चाखण्यासाठी एवढे तमाम रसिक अलोट गर्दी करून आहेत आणि या मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये आणि रसिकांच्या अलोट गर्दीमध्ये काही वेळातच अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या दरम्यान सामन्यामध्ये थोडासा विराम आलेला आहे आणि यानंतर डिसिजन लवकर कळवायचा आहे. चला नो बॉल आहे. मॅच स्टार्ट करूया. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. समालोचन कक्षाकडून ज्या सूचना येत आहेत त्यांचं कृपया पालन करा. या दरम्यान मान्यवरांना सन्मानित करून मी पुनश्च एकदा कॉम्बॉक्सकडे वळतो आणि विनंती करतो की यानंतरचा सामना समालोचन कक्षाकडून आपण याची देही याची डोळा अनुभवूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या दरम्यान दिलेल्या सूचनांचं सक्त पालन करावं अशी मी विनंती करतो. जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयावर आपण अंमलबजावणी करावी. या ठिकाणी आपण सगळेच जण क्रिकेटपटू आलेला आहात, ते तुमचं क्रिकेट कौशल्य दाखवण्यासाठी आलेला आहात आणि हा खेळ आहे त्यामध्ये खिलाडू वृत्ती अतिशय महत्त्वाची असते आणि जो निर्णय पंच देतील तो स्वागत करायचा आहे. या ठिकाणी दरम्यान पत्रकार यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये राजनजी चव्हाण उपस्थित आहेत. मी सर्व मीडिया प्रतिनिधी आणि पत्रकार संघाच्या वतीनं त्यांनी स्वागत स्वीकारावं अशी विनंती करतो. व्यासपीठावर आपण बघतो आहोत या ठिकाणी राजनजी चव्हाण यांचा सन्मान केला जातोय. मनोजजी रावराणे आणि संदीपजी मिस्त्री या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहेत. अजून एक सूचना आहे की जो कक्ष जी गॅलरी महिलांसाठी राखीव आहे या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी पुरुष प्रेक्षक बसलेले दिसत आहेत. मी विनंती करतो की कालच अनाऊन्स केलं होतं आपण की ही संपूर्ण गॅलरी आहे ती महिला क्रीडा रसिकांसाठी आपण राखीव ठेवलेली आहे आणि याचा सन्मान आपण सगळ्यांनी करावा कारण महिला भगिनी आमच्या आहेत त्या उभ्या राहून या क्रिकेट सामन्याचा आनंद घेत आहेत. तर विनंती आहे की कृपया या ठिकाणी जी स्टेजच्या उजव्या बाजूला गॅलरी आहे त्या ठिकाणी जे पुरुष रसिक प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी कृपया महिलांसाठी ती जागा खाली करून द्यावी आणि त्या ठिकाणी महिलांनी बसून या क्रिकेट सामन्याचा आस्वाद घ्यावा. चला मॅच स्टार्ट करूया. दोन्ही संघाला विनंती आहे. आपण सगळेजण क्रिकेटवरती प्रेम करतो त्यामुळे आपण पंचांच्या निर्णयाचा सन्मान करूयात आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करूयात. या दरम्यान व्यासपीठावरून स्नेहलता चोरगे मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी मी आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती करणार आहे. मनोजजी यांना स्नेहलता चोरगे मॅडम यांचा आपण हार्दिक सन्मान करावा. या ठिकाणी मान्यवर एकामागोमाग येत आहेत आणि आता काही क्षणांमध्येच या ठिकाणी सन्मानमूर्ती आजच्या कार्यक्रमाचे मुकुटमणी नारायणराव राणे साहेब यांचं दिमाखात या ठिकाणी शुभ आगमन होईल आणि हा संपूर्ण सोहळा त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या आनंदाच्या सहलीमध्ये साजरा करणार आहोत. मी विनंती करतो की आयोजन कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्नेहलता मॅडम यांचं स्वागत करावं आणि लवकरात लवकर हा सामना सुरू करावा. दिलेल्या सूचनांचं आपण सगळ्या क्रीडा रसिकांनी पालन करावं अशी मी मनोमन विनंती करतो. अलोट गर्दीमध्ये कोणत्याही शिस्तीचा भंग होणार नाही. आपल्याकडून शिस्तीचंच वर्तन केलं जाईल याची आपण सगळ्यांनी दखल घ्यावी आणि तुम्ही या विनंतीला मान द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया आणि हा सामन्याला थोडासा विराम लागला होता. कॉमेंट्री बॉक्सकडून या सामन्याचं धावतं वर्णन ऐकूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला दोन्ही संघाला विनंती आहे. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे. चला आपण मॅच स्टार्ट करूयात. एके स्पोर्ट वरवडे क्रिकेट टीमच्या विरुद्धामध्ये अवधूत स्पोर्ट कणकवली अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 45चा पाठलाग करत असताना एके स्पोर्ट वरवडे हा संघ अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीमच्या फिल्डरला विनंती आहे कृपया चला लगेच मॅच स्टार्ट करूया. चला मॅच स्टार्ट करूयात. जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती माननीय शारदाजी या ठिकाणी सन्मान करतायत स्नेहलता मॅडम यांचा. आपण स्क्रीनवर बघतो आहोत या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. या दरम्यान कॉमेंट्री बॉक्सकडून ज्या सूचना दिल्या जात आहेत त्या सूचनांचं कृपया पालन करावं आणि कॉमेंट्री कक्षाला विनंती करतो यानंतर धावतं वर्णन घेऊन आपण थेट या ठिकाणी स्क्रीनकडे येऊया आणि जाऊया थेट मैदानाकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
चला अतिशय रंगतदार लढत प्रेक्षकांना पाहायची आहे आणि या अलोट गर्दीमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामध्ये आपल्याला हा सामना खेळवायचा आहे. नक्की सांगेन, आयुष्यामध्ये हरलात तरी चालेल पण मैदान सोडू नका. आयुष्यामध्ये हरलात तरी चालेल पण मैदान सोडू नका, कारण लढणारा आज ना उद्या जिंकतो पण सोडून जाणारा कायमचा हरतो. त्यामुळे कृपया चला मॅच लगेच स्टार्ट करूया. लगेच मॅच स्टार्ट करूया. चला दोन्ही संघाला विनंती आहे. चला राणे साहेब याची वेळ झालेली आहे. सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. यानंतर वेळ खूप कमी आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, लोकनेते आदरणीय राणे साहेब याची वेळ झालेली आहे. त्यामुळे आपल्याला हा सामना चालू करणं खूप गरजेचं आहे. चला संघाला विनंती आहे, आपण सामना चालू करूयात. एके स्पोर्ट वरवडे बनाम अवधूत स्पोर्ट कणकवली अशी महत्वाची लढत, सेमी फायनलचा तगडा सामना प्रेक्षकांना पाहायचा आहे. आणि तो सामना पाहण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय लोटलाय नादवडे गावच्या महादेव क्रीडांगणामध्ये. चला फक्त आमची आयोजन कमिटी, पंच आणि संगनायक यांच्यामध्ये चर्चा होईल. बाकी सर्वांनी कृपया आपण सहकार्य करा. आणि लगेचच आपण सामन्याला सुरुवात करतो आहोत. सेमी फायनलचा पहिला सामना प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये आपण खेळवतो आहोत. टेनिस क्रिकेटच्या वर्तुळातले मोठे सितारे या क्रीडांगणावरती आले, आपला खेळ दाखवला. स्पर्धेच्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संजयजी देसाई साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. कासाडे गावची शान संजयजी देसाई साहेब, धन्यवाद देसाई साहेब. चला सामना स्टार्ट करूयात. नो बॉलची घोषणा पंचांनी केली आहे आणि तो डिसिजन कायम ठेवून आम्ही पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करतो आहोत. दोन्ही जिद्दी संघ आहेत, दोन्ही तगडे संघ आहेत. त्यामुळे जिंकण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी विनंती करतो पुनश्च एकदा आयोजकांना या ठिकाणी मैदानात उतरायला लावू नका. आपण जो निर्णय दिलेला आहे पंचांनी आणि तिसऱ्या पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो कृपया तुम्हाला मान्य करावाच लागेल ॲट एनी कंडिशन. आणि ज्या निर्णयावर पंच ठाम आहेत त्या निर्णयावर तुम्हाला त्या निर्णयाचं स्वागत करावं लागेल. कॉमेंट्री लगेचच चालू करा आणि या सामन्यासाठी धावतं वर्णन घेऊन आपण पुन्हा एकदा थेट प्रक्षेपणाकडे जाऊया. खेळाडूंना विनंती आहे की कृपया आपण खिलाडू वृत्तीचं दर्शन दाखवा. चला सामन्याला सुरुवात करूया. प्रेक्षकांना विनंती आहे, अलोट गर्दीमध्ये आपण स्वतःची काळजी घेऊयात आणि सीमारेषा आणि आपल्यामध्ये 1 फुटाचं अंतर राहील याची कृपया सगळ्यांनी काळजी घ्या. सीमारेषा नगरसेवक बुवाजी तारी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. पुनश्च एकदा जाऊया धावतं वर्णन घेऊन. अमोल जमदाडे. चला सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांचं कौतुक करूया. प्रेक्षक चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया दोन्ही संघांसाठी. सिंधू नायक चषक 2026चा रणसंग्राम तुम्ही पाहताय. पंच या चेंडूवरच्या धावा सांगायचे. चला एकच धाव इथे मिळेल आणि त्यानंतर नो बॉलची 1 धाव इथे मिळेल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. 21 धावा टीमच्या खात्यामध्ये फ्रीडचा बॉल असणार आहे.
चला प्रेक्षकांना विनंती आहे थोडं बसून घ्या. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. व्यासपीठाच्या समोर देखील जे प्रेक्षक आहेत त्याने कृपया खाली बसून घ्या. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. याही पेक्षा जास्त गर्दी होणार आहे त्यामुळे आपापली जागा निश्चित करा. 21 धावा फलकावरती आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 बॉल 24 ची आवश्यकता. फ्रीडचा बॉल. बॉलर तयार. फरमान. लेन बॉल पुढे टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. उस्मान पटेलचा फसला. उस्मानचा संघर्ष चालू आहे. स्ट्रगल करतोय. उस्मान पटेल हे नाव महाराष्ट्राच्या टेनिस वर्तुळामध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. आज तो खेळ त्याला दाखवावा लागेल. उस्मानला जे काम कृष्णाने केलं ते काम उस्मानला करावं लागेल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल घेतलेत उस्मान पटेलने. खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी फरमान खान करत असताना टीमचा आयकॉन खेळाडू. 45 धावांचं छोटं टार्गेट आता हळूहळू मोठं व्हायला लागलंय कारण समोरून कडवट गोलंदाजी होतीये. 21 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल. ड्राईव्ह केले. फुल टॉस टोचा वापर केला. शॉर्ट कव्हरला बॉलला थांबवले. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी निघाले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. प्रत्येक धावेची किंमत तुम्हाला शेवटला मोजावी लागणार आहे आणि त्यासाठी दोन्ही बाजूने शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 23 धावा फलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल 22 ची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा. हे समीकरण कसं पूर्ण होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात मिस्टर IPL कुणालजी दाते सर. धन्यवाद अमोल जमदाडे सरांचा आवाज तुम्ही ऐकलात. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळेला. परंतु हा सामना आता कमालीचा रंगतोय आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आता 18 बॉल मध्ये 22 धावांचा जो फरक आहे बॉल आणि धावांमधला तो महत्वाचा ठरू शकतो या मॅच मध्ये. कारण आपल्याला माहिती असेल शेवटचं जे षटक टाकलं होतं आदित्यने त्याच्यामध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. त्यांनी 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्यामुळे याही दुसऱ्या डावामध्ये कलाटणी येऊ शकते. सामना संपलेला नाहीये. टीम अवधू स्पोर्ट्स कणकवली देखील कमबॅक करतील. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आकाश तारेकर मैदानामध्ये तो सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि त्याच्यावर संपूर्ण दारोमदार असेल या मॅचची. आणि नंतर अमित नाईक सारखा एक क्लीन स्ट्रायकर आहे या टीमकडे, तोही महत्वाचा ठरेल. आकाशसाठी हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. साहिल लोंगले बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. ISPL ची स्पर्धा सगळे सीझन गाजवलेत आणि त्यातल्या त्यात हा बॉल पडल्यानंतर थोडासा सरळच राहिला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गती कमी होती आणि येतोय डॉट बॉल. कर्जत परिसरातील हा गोलंदाज आहे आणि एक महत्वाचा खेळाडू आहे. पुढचा बॉल. हेलिकॉप्टर ड्राईव्ह बरोबर समोर लागलाय स्टंपवर आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. अयुबने बॉलला थांबवले. एक सिंगल मिळते आकाश तारेकरच्या खात्यामध्ये. एक धाव महत्वाची तर ठरणार आहे. या टीमच्या धावसंख्येला आकार येतोय. धावा झालेल्या 24. 16 बॉल आणि 21 धावांची गरज. आता तो 5 धावांचा फरक वाढलाय बॉल आणि धावांमध्ये. त्याच्यामुळे हा सामना कमालीचा रंगेल. पहिला सामना असं वाटत होतं 45 धावा आहेत म्हणजे एकतर्फा सामना रंगेल, परंतु तसं नाहीये. हे दोन्ही जे तालुके आहेत ते महत्वाचे तालुके मुंबई परिसरामध्ये पाहायला मिळतात. एक पनवेल तालुका आणि एक ठाणा. आणि त्याच्यामुळे इथे हा जो सामना हा संघर्ष जो आहे तो पराकोटीचा आपल्याला पाहायला मिळेल या ट्रॉफीच्या माध्यमातून. सिंधू नायक चषक सेमीफायनल. परत एक वेळा कटरचा चांगला वापर. बॅटच्या एकदम टोइनला लागतो. रनआउट चान्स आहे. डिरेक्ट हिट लागलाय. अपील होते आणि फलंदाज उस्मान बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद.
पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे मुख्य गेटवरती ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या कृपया थोड्या बाजूला गाड्या पार्क करा. स्पर्धेच्या ठिकाणी ऋत्विक धुरी आणि आमचे रील स्टार मंदार शेट्टी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. अमित नाईक आला आता फलंदाजीसाठी. एकटघर गावचा हा खेळाडू आहे आणि तो आता मैदानामध्ये उतरलाय. चांगली फलंदाजी त्याने केली आहे. माजी मुंबईसाठी चांगलं क्रिकेट खेळलाय. अमिताभ बच्चन यांनी त्याचा सन्मान केलाय. पहिल्या सीझनच्या दरम्यान त्याची चर्चा मी करतोय. मागचाही सीझन त्याच्यासाठी खूप चांगला गेला. अहमदाबाद लायन्स साठी तो खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातल्या त्यात अनेक महत्वाच्या स्पर्धा, मग स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असो, तिथे केलेली त्याची बॅटिंग नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे. आणि त्यानंतर आता सिंधू नायक चषक म्हटल्यानंतर इथे देखील त्याला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. सध्या गोव्यामध्ये एक चांगली स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. बेटकर ट्रॉफी, तिथे देखील त्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 150+ धावा तिथेही त्याने ठोकल्यात. त्याच्यामुळे हा जो खेळाडू आहे तोडफोड बॅटिंगसाठी जाणला जातो आणि नेहमीच त्याच्या डोक्यावर तुम्हाला रेड कॅप पाहायला मिळेल असा खेळाडू अमित नाईक, जो करतो एअर स्ट्राईक. परंतु सध्या आकाश तारेकरवर सगळ्यांच्या नजर आहे. मॅन फ्रॉम पारगाव, 19 बाईक जिंकलेला पहिला खेळाडू महाराष्ट्रातला. हाच ठरला होता एकाच रात्रीमध्ये 2 बाईक, 12 तासात 2 बाईक जिंकण्याचा विक्रम केला होता. पायातला बॉल होता, फ्लिक केला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला कोणी नाहीये. आता फिल्डर धावेल, परंतु त्याच्या अगोदर बॉलने घेतली बाउंड्रीची भेट आणि हा येतो चौकार. त्यांनी फुल टोल वसूल केलाय. बरोबर पायातला बॉल होता, ऑफ स्टंप वरून बरोबर फ्लिक केला डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेगला कोणीच नव्हता आणि त्याचा फायदा आकाश तारेकरने उचललाय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. तोलून मोजून मापून बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. सिंगल डबल तर अक्षरशः लीलया घेतो, परंतु सध्या दबाव बनवलाय परत एक वेळा साहिलवर. हा चौका ठोकत असताना आकाश तारेकरने टीमची धावसंख्या 28. चौथं षटक सध्या प्रगती पथावर. मॅच ऑन. 6 धावांचा फरक पडला होता, परंतु त्याच्यानंतर तो चौकार मारलाय, कमबॅक केलंय. परत एक वेळा एके स्पोर्ट्सने कटर, चांगला कटर, बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता कवसला आकाश तारेकरचा, तो फसलाय आणि एक डॉट बॉल येतोय. आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये 17 धावांची गरज आहे. 13 चेंडू 17 धावा, हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत, स्वीपर कव्हर पर्यंत धावत जाऊन तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आकाशच्या माध्यमातून. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. 30 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा. सो कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम या स्पर्धेमध्ये 12 बॉल मध्ये 15 धावा या निर्णायक विजयासाठी पाहिजेत आणि त्या कराव्याच लागतील. त्यामुळे टीम हडल 7.5ची सरासरी ते राखण्यात यशस्वी होतील का? बॅटिंग करत असताना अवधू स्पोर्ट्स कणकवलीच्या विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे हा संघ 30 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद आहेत. नक्कीच आता गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. टीम हडल, टीम मीटिंग तिथे झाली आहे आणि त्यानंतर अमरेश, मॅन फ्रॉम मुंब्रा, अमरेश आता गोलंदाजीसाठी सज्ज होईल. चांगला गोलंदाज आहे अमरेश, काल देखील चांगली गोलंदाजी केली अमरेशने. लेफ्ट आर्मर चा वापर अमरेशच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. मुंब्रा म्हटल्यानंतर नेहमीच गोलंदाजाची खान असलेलं तो परिसर राहिलाय ठाणे जिल्ह्यामध्ये आणि तिथून हा गोलंदाज येतो अमरेश. त्याच्यावर नजरा असणार आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, हे क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट कव्हर सजवला जातो. डीप मध्ये पॉइंट ठेवला, एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. त्याचबरोबर एक लॉंग ऑन, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनवर हे सीमारेषेचे पेहरेदार. परंतु या मॅचची कहाणी बदलू शकते. अमरेश एक महत्वाचा गोलंदाज आहे, परंतु आकाशने एका बाजूने किल्ला लढवलाय, ही महत्वाची गोष्ट. आणि अमित नाईक जो करतो एअर स्ट्राईक, तो आता मैदानामध्ये आहे. एकटगर गावचा खेळाडू.
या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून मैदानामध्ये उतरलाय, कारण याचं गाव उरण तालुक्यामध्ये येतं. पनवेल तालुक्याचा संघ इथे खेळतोय मैदानामध्ये. नक्कीच बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी देखील प्रशंसा केली होती याच्या खेळाची. अभिषेक बच्चन यांच्या माजी मुंबई या टीम मध्ये हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहिला. मागच्या हंगामामध्ये अहमदाबाद लायन्स मध्ये हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. ISPL मध्ये, इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाचं स्वप्न आता झालंय ISPL मध्ये खेळण्याचं. स्ट्रीट टू स्टेडियम हे ब्रीदवाक्य. आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे, 12 बॉल मध्ये 15 धावा आणि हक्काचं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळालंय. सिंधू नायक चषकाच्या माध्यमातून अनेक ग्रामीण खेळाडू म्हणजे तालुक्यातले खेळाडूने त्याला ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा तडका दिला या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी. आणि त्याचमुळे ही स्पर्धा चर्चेमध्ये आहे सध्या भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, डीपच्या अगोदरच बॉल अडवण्यात यश आलंय. कवा पॉइंट मधून फिल्डर येतोय, बॉल अडवतोय, तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. आता 14 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 14 धावा. आकाश तारेकर धावा चोरण्यासाठी जाणला जातो. सिंगल डबल तो घेतच असतो. मी मगाशीच म्हटलं होतं, जोखीम कमी घेतो, धावा घेतो, हे महत्वाचं आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये त्याचा खेळ सध्या तरी बहरलाय. त्याचं खेळपट्टीवर राहणं खूप महत्वाचं असेल AK स्पोर्ट्स साठी. अमरेश परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज. मिड ऑफ आतमध्ये 30th सर्कल मध्ये. आकाशसाठी फुलर लेनचा बॉल होता, दिशा दिली आहे, गॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये फिल्डर धावतात परंतु नाही थांबू शकणार. आकाश तारेकरचा वार, गोलंदाजगार, बॉल सीमा पार, येतो चौकार. तारेकरची मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, जास्त जोखीम घेतलेली नाहीये. त्याला माहितीये 2 फिल्डर आहेत, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, दोघांच्याही मधून सुईतून धागा काढावा. अगदी तसा हा शॉट खेळला आणि दोघांच्या मधून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय आकाश तारेकरने. मी म्हटलं होतं महाराष्ट्राचा पहिला बाईक सम्राट आकाश तारेकरच होता. त्याने 19 बाईक पहिल्यांदा जिंकल्या होत्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये. आणि अवघ्या 12 तासामध्ये 2 बाईक जिंकण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. असा खेळाडू आकाश तारेकर धावा करतोय, महत्वाच्या धावा आहे. धावा झाल्यात 35, 10 धावांची गरज. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स चांगला मिळालाय, टेक ऑफ घेतलाय बॉलने, उंची चांगली गाठली आहे, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा पंचांनी डॉट दिलाय, त्यानंतर आता रेफर करण्यात आलाय टीव्ही अंपायर कडे असं दिसतंय. बॅटिंग टीम DRS. ऑन फील्ड अंपायरने हा डॉट बॉल दिला होता. पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे, त्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट. स्वतः रिव्ह्यू नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीम कडे, रिव्ह्यू लॉस्ट. आणि ते हे होतं कारण आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कंपल्सरी टार्गेट चेस, 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावा. हा सामना नक्कीच कमालीचा रंगतोय. पैसा वसूल मॅच. आकाशसाठी फिरवला, लेग ब्रेक होता, हलक्या हाताने बरोबर बॉलला फिरवण्यामध्ये यश प्राप्त केलंय अमरेशने. ही खासियत आहे अमरेशची, बरोबर टप्प्यावर गोलंदाजी. आकाशला विचार करायला लावणारा हा बॉल आहे, त्याच्यामुळे आता या मॅच मध्ये परत एक वेळा ट्विस्ट आणलाय. चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अमरेशच्या माध्यमातून टाकण्यात आलेले आहेत. त्याचमुळे आता दबाव बनतोय AK स्पोर्ट्स वरवडेवर, कारण आता या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, 10 धावा कराव्याच लागतील जर सामना जिंकायचा आहे. अमरेश आतापर्यंत 5 धावा. त्याच्या ओव्हर मध्ये बॅटच्या एकदम टो एंडला लागला, रनआउट चान्स आहे आणि तोपर्यंत एकही धाव मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. हा सामना आता बदलतोय. 7 चेंडू 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे.
अमित नाईक सातत्याने नॉन स्ट्रायकर एंडलाच राहिलाय, आकाशवर दबाव बनवलाय, एक चौकार त्याने मारला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केले अमरेशने. मी म्हटलं होतं बुमराह म्हटल्यानंतर गोलंदाजाची कान आहे. अनेक गोलंदाज त्या परिसरातून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेटला मिळालेले आहेत. त्याच्यामुळे अमरेश देखील महत्वाची गोलंदाजी करतोय. या ओव्हरमध्ये त्याने आकाशला शांत ठेवले. जरी एक चौकार आला तरी देखील या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्याने 5 बॉलमध्ये खर्च केल्यात. 10 डॉट बॉल या इनिंग मध्ये आतापर्यंत आलेले आहेत. पुढचा बॉल 7 बॉल 10. आकाशचा फटका फसलाय. अमरेश खाली येतोय. झेल होण्याची शक्यता. फलंदाज बाद. शेवटचं षटक आणि आता 10 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू 10 धावा. च्या मागे जे साहेबांचे सहा बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. अक्षय पवार आला आता फलंदाजी करण्यासाठी. आणि परत एक वेळा टीम हर्डल, टीम मीटिंग, पेप टॉक्स दिले जातात. प्रत्येक खेळाडू एकमेकांची चर्चा करतोय की कशा पद्धतीने आता फिल्डिंग करायची आहे, गोलंदाजी करायची आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर मॅच मध्ये आपण शिरकाव करू शकतो. अक्षय आणि त्याचबरोबर सध्या अमित नाईक चर्चा करत असतील की एक मोठा फटका, एखादा गॅप शॉटचं सिलेक्शन या मॅच मध्ये मग आपलं पारडं जड होऊ शकतं. परंतु काय कमालीचा सामना रंगलाय. सेमी फायनल अशीच अपेक्षित होती. प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच सध्या तुम्ही अनुभवताय. भारतीय जनता पार्टी कणकवली देवगड वैभववाडी आयोजित माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार, लोकनेते, लोकनायक, कोकणचे भाग्य विधाते आदरणीय नारायणराव राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिंधू नायक चषकाचं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलंय. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये चालली आहे. बॉल शिल्लक आहे 6 बॉल मध्ये धावा करायचे 10. कंपल्सरी टार्गेटचे असा नियम आहे या स्पर्धेचा. 10 धावा कराव्याच लागतील. सध्या तरी शांतता. मैदानामध्ये प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचमुळे कोकणच्या क्रिकेटची नेहमी चर्चा राहिली आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी देवगडची, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरीची आणि त्याच्यामध्ये आता सिंधू नायक चषकाची देखील एक मोठी भर पडली आहे. कारण मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आपल्याला अनुभवायला पाहायला मिळत आहेत. कालच रत्नागिरी प्रीमियर लीग संपन्न झाली. चिपळूणच्या पवन तलावाच्या क्रीडांगणावर तिथे देखील प्रचंड गर्दी प्रेक्षकांची होती. त्याचमुळे कोकणचं क्रिकेट बहरतंय. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. आणि पहा याच्यामध्ये आपल्या माता भगिनी देखील काही कमी नाही आहेत. आज त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत. आज स्टार प्रवाह, झी मराठी याच्यावरचे सगळेच जे शो आहेत त्याचा TRP घसरलाय. आज तिथे कोणीच ते चॅनल लावलेले पाहायला मिळणार नाहीयेत. सगळ्या आमच्या माता भगिनी इथेच उपस्थित झालेल्या आहेत. त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ही तरुणाई पहा, यांचं सळसळतं रक्त यांच्या धमन्यामध्ये. परंतु क्रिकेटचा खेळ आणि त्या क्रिकेटच्या खेळाची प्रचंड आवड या सगळ्याच तरुणाईला आहे आणि ते देखील मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत. त्यांचंही सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज. रायन लित्तूर लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. मॅन फ्रॉम उत्तन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. रायन लित्तूर कालही त्याने चांगली कामगिरी केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे रायन लित्तूरने. केतन मात्रे या काडूच्या विरोधात. आता मात्र पाहूया रायन लित्तूर 6 बॉल मध्ये 10 धावा डिफेंड करू शकेल का, त्या धावा वाचू शकेल का, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर 6 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावा करायचे आहेत. अमित नाईक महत्वाचा खेळाडू मैदानामध्ये. पहिला बॉल, अमित नाईकचा फटका हवेत आहे. अयूब येतोय, झेल खाली, प्रयत्न सुरू, कॅच पकडलाय.
आयुब शेखने फलंदाज अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी रत्नागिरी PI जयंतजी गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आहोत. नवीन बॅटर विक्की भोईर आता फलंदाजीसाठी दाखल होतोय फ्रॉम धारावे नवी मुंबई. मैदानामध्ये एकाएकी सामन्यामध्ये कलाटणी येते, कारण आता 5 चेंडू आणि 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. मॅच ऑन. सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय, काय सामना रंगलाय. सेमी फायनलची लढत, पैसा वसूल मॅच याचसाठी केला होता अट्टासकी शेवटचा दिस गोड बाबा. आणि पहिल्याच मॅच मध्ये जेवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत ते नक्कीच आपसुकच आपल्या बरोबरच म्हणत असतील की हो आपण आलोय, हा चीज झालंय. पैसा वसूल मॅच, काय सामना रंगतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना चाललाय. 5 चेंडू 10 धावांची गरज आहे. tenniscricket.in वर सिंधू नाईक चषकाचं हे प्रक्षेपण केलं जाते. अतिशय चांगलं टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना, पहिली सेमी फायनलची लढत इथे रंगत असताना दुसऱ्या सेमी फायनलची तयारी देखील झालेली आहे. टॉस झालेला आहे, परंतु त्याच्या अगोदर आता 5 बॉल मध्ये 10 धावा कंपल्सरी कराव्या लागणार आहेत जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये. जिंकणं गरजेचं आहे, हरणं जंगलात राहतात. 5 बॉल 10 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. नवीन फलंदाज विक्की भोईर रायन अलितूरच्या समोर. पुढचा बॉल विकीच्या अगेन्स्ट. विकीच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, 1 धाव इथे मिळेल. आता 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 बॉल मध्ये. 4 चेंडू 9 धावा. खतरनाक लढत. 4 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. कमालीचा सामना रंगलाय. 2 सेमी फायनल 1 फायनल. 4 बॉल. पहिल्या सेमी फायनल मध्ये समीकरण आलंय 9 धावा 45 टार्गेट होतं. असं वाटत होतं प्रेक्षकांना सामना एकतर्फा होईल, परंतु या सामन्यामध्ये पलटवार केलाय. फरमानने चांगली गोलंदाजी केली आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये तो धावून आलाय टीमसाठी. मुंबऱ्याचा गोलंदाज धावून आलाय. आता रायनल, हा बॉल पायातला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षय पवारचा वार, बॉल सीमा पार, येतोय षटकार. मध्ये या बॅटरला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही, त्याच्या पायावर तो स्ट्रॉंग आहे. आला अंगावर, घेतला शिंगावर, अशीच खेळी असते अक्षय पवारची. बॉलची मागणी होते, त्याची पूर्तता लगेच करा. 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी टार्गेट चेस. परत एक वेळा सांगतोय, बॅटिंग करणाऱ्या टीमला, बॉलिंग करणाऱ्या टीमला कंपल्सरी टार्गेट चेस. 3 बॉल मध्ये 3 धावा या काढाव्याच लागतील जर फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. काय सामना आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, अंगावर शहारे आणणारा सामना. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि त्यातल्या त्यात दोन्ही संघ काय लढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या बॉल पर्यंत ही लढत जाईल असं दिसतंय. 45 टार्गेट होतं, परंतु आता या मॅचची कहाणी आहे. 42 धावा झाल्यात. 3 बॉल 3 धावांची गरज. षटकार मारलाय अक्षय पवारने. पायावरचा बॉल होता, स्क्वेअर लेगला उडवला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. रायन अलितूर हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. उत्तमचा खेळाडू आहे भाईंदर परिसरातील आणि त्याच्यामुळे त्याला कमबॅक करावं लागेल. हे पा प्रेक्षक, एवढी प्रचंड गर्दी लोकनेत्यांच्या वाढदिवसाला जमलीये. आपल्या कोकणचे भाग्य विधाते सिंधू नाईक चषकामध्ये
हे सगळे प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय नारायणराव राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण साजरा करतोय या सिंधू नाईक चषकाच्या माध्यमातून. शेवटचे 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. रायनल इत्तूर वर आक्रमण झालंय. समोर फलंदाजीसाठी अक्षय पवार. आता मात्र तो दबाव असेल कारण मागच्या बॉलवर सिक्सर मारलाय रायनल इत्तूरच्या विरुद्ध अक्षय पवारने. किरण पवार यांचे कनिष्ठ बंधू मॅन फ्रॉम सावळे अक्षय फलंदाजीसाठी सज्ज. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट एक लॉंग ऑन संस्कार द्यानी लॉंग ऑफला अयूब एक कव्हर ला फिल्डर सेट केलाय. शॉर्ट थर्ड पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. परत एक वेळेस लॉक करण्याचा प्रयत्न होता. रनआउट चान्स आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद. म्हणजे आता 2 बॉल 3 धावांची गरज आहे. पाहता पाहता 7 विकेट गमावलेले आहेत AK स्पोर्ट्स वरवडे या टीमने. त्याच्यामुळे आता येणारे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये धावा करायचे आहेत कंपल्सरी. 2 चेंडू 3 धावा हे समीकरण येईल. फलंदाज विक्की आउट झालाय. त्याच्या जागेवर आदित्य पाटील फलंदाजीसाठी दाखल होतोय. मॅन फ्रॉम बामणडोंगरी रायनल इत्तूरचा चांगला बॉल. हा बॉल सगळ्यात महत्वाचा बॉल आहे. कालच तुम्ही IPL ची मॅच पाहिली असेल. डेव्हिड मिलरने केलेल्या कामगिरीवर प्रत्येक स्तरावरून टीका झाली परंतु आता एक षटकार तर मारलाय. त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. अक्षय पवार पुढच्या 2 बॉल मध्ये काय करणार आहे. 2 बॉल 3 धावा पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी. काय रंगलाय सामना. शेवटच्या बॉल पर्यंत ही लढत चालली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल होतोय. प्रत्येक वेळेला कान मंत्र दिले जात आहेत बॉलरला. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू जो पुढे होता त्याला आता बरोबर त्या सर्कलच्या लाईनवर सेट करण्यात आलाय कारण त्यांना माहिती आहे 1 धाव वाचवायची आहे. 2 बॉल 3 रन. शरीरापासून दूर ठेवलाय. बॉल पॉइंटला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर टर्न होतोय. बॉल 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. एका बॉल मध्ये आता 1 धावेची आवश्यकता. काय सामना रंगलाय. हाय बीपीचा जर कोणाला त्रास असेल तर त्यांनी 1 मिनिटासाठी डोळे बंद करा. हा सामना तुमच्यासाठी नाहीये. शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच आहे कारण प्रत्येक वयोगटातले प्रेक्षक इथे आलेले आहेत. हा सामना आता तुमच्यासाठी राहिलेला नाहीये. लास्ट दरम्यान बॉल. बक्षिसांची खैरात होते आहे. एक उद्घोषणा आहे. संदीपजी मेस्त्री, मनोजजी राणे आणि बंड्याजी मांजरेकर यांच्याकडून या डॉट बॉलला 10,000 रुपयाचं पारितोषिक आले आहे. जर गोलंदाजाने हा चेंडू निर्धाव टाकला तर या 3 मान्यवरांकडून या ठिकाणी तुम्हाला गोलंदाजाला 10,000 रुपयाचं एक रोख बॉल. पारितोषिक दिलं जाईल. 1 बॉल 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. काय कहाणी रंगली आहे. काय सामना इथे रंगलाय. आणि विजयी षटकारासाठी सुद्धा 10,000 रुपये फलंदाजाला मनोजजी रावराणे, बंड्याजी मांजरेकर आणि संदीपजी मेस्त्री यांच्याकडून पैसा वसूल मॅच. आणि रसिकांसाठी ही एक आगळी पर्वणी. आणि बघूया हा सुंदर सोहळा. 1 बॉल 1 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कहाणी बदलली आहे. खतरनाक सामना इथे रंगत असताना याचसाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड व्हावा. परंतु सामना जर आवडला असेल तुमचा पैसा वसूल झाला असेल तर मी प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करतोय एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मॅच साठी. शिट्ट्या टाळ्यांचा गजर होतोय. हे आहेत आपल्या कोकणचे प्रेक्षक. येवा कोकण अपोलोचा असा का म्हटलं जातं ते याच्यासाठी कारण इथे दर्दी प्रेक्षकांची गर्दी होते. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. लास्ट बॉल. 1 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. जर धाव झाली अक्षय पवार मॅचचा हिरो. जर नाही झाली रायनल इत्तूरला डोक्यावर घेऊन नाचतील त्या गावचे प्रेक्षक. त्याच्यामुळे हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये हृदयाची धडधड प्रत्येकाची वाढते. अंगावर शहारे येत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. लास्ट बॉल. 1 बॉलवर 1 धावेची गरज आहे. अक्षय पवार स्ट्रायकर एंडला. शेवटच्या बॉलवर
इथे मात्र धाव कंप्लीट झाली आहे. अक्षय पवारने सामना जिंकून दिलाय AK स्पोर्ट्स वरवडेला, कारण त्याने मारला एक षटकार आणि त्याच्यानंतर ती धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळालाय. परंतु नक्कीच अवधूत स्पोर्ट्स कणकवली जरी तुम्ही हारला असाल या मॅच मध्ये, परंतु मन मात्र प्रेक्षकांची तुम्ही जिंकलेली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला या मॅचचा हिरो अक्षय पवार. काय खेळला यार. प्रेक्षकांना विनंती आहे बाहेर जा, लगेच सेकंड सेमीफायनल सुरू करतोय. चला सेकंड सेमीफायनल ज्यांनी गोलंदाजी निवडले लगेच मैदानामध्ये उतरायचंय. संघ अंपायर मॅचचा ताबा घ्या. काही सूचना आहेत. गाड्यांचं पार्किंग आहे ते योग्य ठिकाणी लावा, कारण या ठिकाणी साहेबांच्या गाड्यांचा ताफा येणार आहे आणि त्या ठिकाणी अलोट गर्दी होणार आहे. तर तिथे कृपया गाड्यांची गर्दी होणार नाही यासाठी कृपया आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये व्यासपीठ संपूर्ण खचाखच भरून गेलेलं आहे. जेव्हा नारायणराव राणे साहेब याच्या कार्यक्रमाचे मुकुटमणी या ठिकाणी येतील तेव्हा व्यासपीठावरून मुख्य मान्यवर आहेत